मंडळी, मनोरंजनाच्या नभात हास्याचं उड्डाण करायला सज्ज झाली आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा महाराष्ट्राची हास्य जत्रा. टीव्ही समोर बसूया, सहकुटुंब हसूया. मंडळी, असं म्हणतात की पर्यटन केल्यामुळे आपण समृद्ध होतो, पण पर्यटनावर चर्चासत्र घडलं तर काय बरं होत असेल? चला बघूया पुढील प्रहसनातून जे घेऊन मंचावर येत आहेत हास्य जत्रेचे अतरंगी हास्यवीर. नमस्कार नमस्कार नमस्कार. मी रसिका तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते तुमच्या आवडत्या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे तज्ञांचा सल्ला. तर मंडळी, तुम्हाला तर माहितीच आहे, आपल्या कार्यक्रमात आपण एक विषय घेतो, एक वेगवेगळे गेटअप करणारा पण तोच अभिनय करणारा मान्यवर घेतो आणि मग लगेचच कार्यक्रम सुरू करतो. तर आजच्या आपल्या कार्यक्रमाचा विषय आहे केल्याने पर्यटन होते व्यक्तिमत्व विकसन. आणि या विषयावर आपल्याला मार्गदर्शन करायला आपल्या स्टुडिओत उपस्थित आहेत पृथ्वीवर भटके. जोरदार पृथ्वी क भटके, पृथ्वी वर भटके कसं? तसं पण चालेल मग सर, तसं पण चालेल. हे पृथ्वी भटके आहेत असं म्हणतायत, तर आपण जोरदार टाळ्या नको वाजवूयात, कारण त्या टाळ्या माझ्या कवितेसाठी तुम्ही राखून ठेवा. हा तर आजची माझी कविता आहे चला फिरूया. अरे वा. ऐका हा. चला फिरूया चला फिरूया, चला फिरूया चला फिरूया, फिरता फिरता मजा करूया. मज्जा केली मज्जा केली मजा केली मजा केली, आता खाऊया पुरणपोळी. पुरणपोळीवर टाकूया तूप, पुरणपोळीवर टाकूया तूप, जादूला आवडतं धूप धूप. धुपातून येतो धूर, धुपातून येतो धूर, धुराने येतो खोकला, घसा दुखला. आई ग. मिठाच्या पाण्याच्या करूया गुळण्या, मिठाच्या पाण्याच्या करूया गुळण्या, मिठाच्या पाण्याच्या करूया गुळण्या. चला फिरूया चला फिरूया 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 फिरूया. जबरदस्त. कशी वाटली? जबरदस्त. अंगावर गुळण्यांचा रोमांस आला माहिती. मोरे गप्प बसा. खाली बसा तुम्ही प्लीज. का रोमांस, गुळण्यांचा रोमांस. काय शब्द आहे गुळण्यांचा रोमांस? आणि ह्या अशा येतात गुळण्यांचा काय हे? माझ्या येतो. अरे नाही, ऐका काय यांचं नाव काय म्हणालात? मोरे मोरे. असं नसतं मोरे, असं नसतं. आणि मुळात ही कविता आहे का? ही कविता आहे का? हो सर, काल रात्री मी खोकत खोकत केली. नका करू ना तुम्ही. काय होतंय, खोकला तुम्हाला लागलाय पण रक्त कविता ओकतीये. नको, त्यामुळे अशा कविता नको. भविष्यात तुम्हाला कधी कविता सुचलीच तर काय करा, त्या कवितेचं आणि तुमच्या कॉमेडीचं एकदा भांडण लावा. कन्फर्म दोघं मरतायत की नाही बघा. म्हणजे ते टाळी द्या. नाही, टाळ्यांसाठी ना हरकत नाही. आपण विषयाकडे येणं गरजेचं आहे, कारण अत्यंत महत्वाचा विषय, फार वेगळा विषय आज आपण इथे घेऊन आलेलो आहोत. अत्यंत महत्वाचा, कारण आपण सहसा या विषयाकडे पाहत नाही. पण येस सर, येस सर. आजचा जो विषय त्याच्याबद्दल मला थोडासा प्रश्न विचारायचा. विचारा ना, विचारा विचारा. केल्याने टनाटन बघतो विकास दनादन. आता विकासने काय बरं केलंय की दनादन बघतो विकास? काय केलं? हे काय लिहिलंय? Once more. केल्याने टनाटन बघतो बघतो विकास दनादन. असं लिहिलंय? हे असं लिहिलंय? सोपं आहे, फार सोपं आहे. केल्याने पर्यटन होते व्यक्तिमत्व विकसन. हा हा. असं- असंच असंच सर, असंच आहे सर. सर तुम्ही असं वाकून पाहिल्याने ते बदलणार नाही सर, ते तसंच. प्लीज बसा. बापरे, हे असं असं का करतात? यांना चष्मा आहे का? नाही, त्याला खाज आहे. म्हणजे या वसाड्याला ना पंच काढायची लय खाज आहे. त्याच्याकडे तुम्ही लक्ष देऊ नका. तुम्ही बोला. हरकत नाही. वा वा,
मला आत्ताच मजा येते, माझ्या लक्षात आलेलं आहे ही चर्चा रंगणार आहे. रंगणार म्हणजे प्रत्येक वेळेला खूपच रंगते, मज्जा येईल तुम्हाला. अगदी खेळकर प्रेक्षक आहे आणि गमती जमती सुद्धा घडतायत. अगदीच ही चर्चा रंगायला हवी, पण विषय फार महत्वाचा आहे, त्याच्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. पर्यटन हा विषय आहे आहे. आपल्या. सर, विषय लक्षात घ्या. केल्याने पर्यटन होते व्यक्तिमत्व विकसन. तर आता पर्यटन म्हणजे काय, हा. या चर्चेला सुरुवात करण्याआधी मला एक वाक्य तुम्हाला सांगायला आवडेल. का फिरायचं? आम्हाला काय माहिती? काय आहे? वाक्य आहे. वाक्य मला पूर्ण करू द्या, मी प्रश्न नाही केला. का फिरायचं? समजा निसर्गाला जर वाटलं असतं की माणसाने एकाच जागी राहावं, एकाच जागी थांबावं, तर त्याने माणसाला पाय नाही मुळं दिली असती. हा, मला दिलेली आहेत मुलं. मला 4 मुलं दिलेली आहेत म्हातारे. मुलं नाही, मुळं, रूट्स. पर्यटन हा आजचा आपला विषय आहे. आता पर्यटन म्हणजे काय? तर पर्यटन म्हणजे इंग्रजीत सांगायचं तर टुरिझम. आणि बंगालीमध्ये तुम्ही बंगाली आहात का? नाही, बंगाली नाही मी. मग कशाला? नाही, आपलं सहज आपलं विचारलं, उत्सुकता म्हणून विचारलं, बाकी काय. नको ना, विनाकारण मध्ये नका बोलू. तर पर्यटन म्हणजे काय? आपण राहतो त्या ठिकाणाहून कुठेतरी दूर राहायला जाणं म्हणजे पर्यटन, बरोबर की नाही? असं पर्यटन म्हणजे अशी गोष्ट जिथे आपण गेल्यानंतर, तिथे आपण राहिल्यानंतर, तिथे निरीक्षणातनं आपल्याला एक आनंद मिळतो, अशी गोष्ट म्हणजे पर्यटन. आता तुमच्यापैकी कितीतरी जणांनी पर्यटन हे केलंच असेल, हो की नाही? सर, ओ, मी रोज पर्यटन करतो. अरे वा, कसं काय? मी नाईट डायव्हर आहे ना. हा, पॉम पॉम. तसं नाही. असंच आहे, पॉम पॉम. ते नाही ते तसंच असेल. मी तसं नाही म्हणत आहे. म्हणजे हो, येस, ड्रायव्हिंग हा एक अत्यंत महत्त्वाचा घटक आहे पर्यटन या ह्याच्यातला, म्हणजे त्या माध्यमांपैकी. पण ते पर्यटन नाही आहे. पर्यटन म्हणजे मी तेच म्हणतो ना, की आपण जिथे आहोत तिथनं कुठेतरी दुसरीकडे जायचं वास्तव्याला काही दिवसांसाठी. म्हणजे आपण त्याच्यातनंच आपण आपली ती काय म्हणतो निरीक्षण क्षमता वाढते, त्या गोष्टीत आपल्याला आनंद मिळतो. असं आपण जात असतो ना. असं मी जातो. येस, तुम्ही येस. मी कोरेगावला जातो जिबडं घेऊन. माझी कशी फॅक्टरी आहे ना तिथं, मला स्वतः निरीक्षण ठेवायला लागतंय. निरीक्षण ठेवलं की मग आनंदच मिळतो मला. हा, तसा मी पण चिपळून जातो ना मार्केटमध्ये लॉटरी काढायला. मी निरीक्षण ठेवतो, ही काढू का ती काढू, मला काय करावंच लागतं. मी अंगुलीला जातो. अंगुली हे कुठलं गाव आहे? नाही काय बी कुठलं नाही. अंगुली ते बाथरूम मध्ये करतात ते अंगुली. साबण पण लागतात ते अंगुली. अरे तुम्हाला कळत, अंगुलीला जाऊन म्हणजे पर्यटनाला जाणं आहे का? अंगुलीला काय तुम्ही निरीक्षण करता का? नाही तिकडे मी निरीक्षण करत. म्हणजे आता सगळं साबण बिबण लावलं का नाही, मग असे डोळे माझे बंद असतात. मग उठताना मी तो नल बघतो आधी की कुठं आहे बाबा, म्हणजे लागलं नाही पाहिजे. उंची माझी बारीक असलं म्हणून मला तो त्रास होतो. म्हणजे तो नंतर तो वरती असतो बघा झारा, तिकडनं असं पाणी पडतं. तो झारा तिकडनं पाणी पडतो ना, तो मी आधी पहिला कन्फर्म करून निरीक्षण करतं की यो इकडं आहे का तिकडं आहे. काय होतं, मी सगळ्या अंगाला साबण लावतो, डोल्याला पण साबण लावतो ना. मग डोला असं उघडायचा प्रयत्न केला तर मग माझे डोले चुरू होतात, मला त्रास होतो. म्हणून मी आधी बघतो. नाही काय होतं, इकडे झारा ना, मी तिकडे काय फायदा. त्याच्यामुळे मी असं निरीक्षण करतो, मला जाम बरं वाटतं. मी एकदम जाम आनंद घेतो मग त्याच्यात. बावळटपण आहे हा. ह्याच्यात मी आंघोळीला गेलो म्हणजे असं कुणी जातं का? चलो यार पर्यटन करते, 4-5 दिवस आंघोळ करू, असं नसतं. वेगळं म्हणतोय मी. बसा प्लीज बसा. वेगळं माझं म्हणणं वेगळं आहे. पर्यटन म्हणजे काय ते पहिलं लक्षात घ्या. हे बंद कर जरा 2 मिनिटं. पर्यटन म्हणजे काय ते तुम्ही लक्षात घ्या. पर्यटन म्हणजे काय तर आपण जिथे आहोत तिथनं कुठेतरी दुसरीकडे 4-5 दिवस राहायला जाणं. असं कुणी केलंय का? मी गेलोय बाबा. हा, हे बघा. हा, मला जाम फटके पडले माहिती आहे. फटके पडले? असं काय पर्यटन केलं होतं तुम्ही? मी मेवणीच्या घरी गेलो होतो 4-5 दिवस. तो वासाडा तिचा नवरा आहे ना, 3ऱ्या दिवशी घरी आला, मला लय मारला माहिती आहे. कानाला खडा लावला. तिथून ना ठरवली नाही, हिथनं तिथनं ना कुठे पर्यटनच्या भानगडीत पडायचं नाही. हा, तिला मी म्हटलं तुला जर यायचं तर माझ्याकडे पर्यटनला ये, मी काय यायचं नाही म्हणली. मोरे, दिस इज बॅड. नाही ते जुनं झालं, आता तर ना माहित आहे. आणि कसं आहे, तुमची आणि माझी नजर झाल्यापासून मी तुमच्या गल्लीत येतो की नाही पर्यटन करायला. मोरे गप्प बसा, ते सगळ्यांसमोर काय बोलताय? अरे काय मूर्ख आहात का? पर्यटन नाही, फ्लर्टिंग म्हणतात याला. पर्यटन आणि फ्लर्टिंग या 2 गोष्टी वेगळ्या आहेत. काय बोलताय तुम्ही? असं नाहीये हे पर्यटन. अरे बेसिक कॉन्सेप्ट आहे. पर्यटन म्हणजे सहलीला जाणे. ओ फिक्टिशियस. मारेन गप्पा बस.
प्लीज प्लीज असं करू नका. म्हणजे हे असं असं हातवारे करून तुम्हाला खूप कळलंय असं आविर्भाव नका आणू. हा चेहरा डोळे नीट करा प्लीज प्लीज. सहलीला जाणे याच्याबद्दल पर्यटन ही वेगळी कॉन्सेप्ट आहे. मी जे सांगतोय ते फार वेगळं आहे. आपल्याला पर्यटनातनं आपण जेव्हा फिरायला जातो त्यातनं आपल्याला वेगवेगळ्या गोष्टींची संधी मिळते. कसली संधी मिळते तर आपल्याला वेगवेगळ्या ठिकाणची खाद्यसंस्कृती जाणून घेण्याची संधी मिळते. आपल्याला तिकडच्या भाषा जाणून घेण्याची संधी मिळते. वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन मज्जा करण्याची संधी मिळते. हा मग मला सुद्धा ना वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन ना माझ्याकडे जाम इंटरेस्ट आहे का नाही. जाम इंटरेस्ट आहे मला. म्हणजे पण कसं आहे त्यात छोट्या केसांची बॉबकट असणारी बाई जर पर्यटनला यायला इंटरेस्टेड असेल ना तर आपण पर्यटन जायला तयार. अरे गप्प बसाव, इथे सगळ्यांसमोर काय बोलताय. मग काय तुम्ही संपल्या लगेच निघून जाता. थोड्या वेळ थांब. ओय 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 थांबा. झालेलं आहे तुमचं हे बालवाडी लेवलची दुनियादारी करून झालेली आहे तुमची. काय बोलताय तुम्ही. कशा पर्यटनाबद्दल बोलतोय मी. पर्यटन हे असलं काहीतरी नाही तुम्ही जे म्हणताय ते. आपला आजचा विषय काय हे माहिती आहे का तुम्हाला. येस प्लीज. आपला जो आजचा विषय आहे ना त्याच्याबद्दल मला थोडासा एक प्रश्न विचारा ना. पडलाय. हा केल्याचे शिकरण विकले जाते पचकन. हे काय लिहिलंय. केल्याचे शिकरण विकले जाते पचकन. हे असं नाही लिहिलंय. हे लिहिलंय केल्याने पर्यटन होते व्यक्तिमत्व विकसन. अरे मग तसं बोलता तसं लिहा ना. माझा गोंधळ होतो ना. हे तेच आहे. नीट वाचा नीट. हळूहळू वाचा. हे असं लिहिलंय का चुकीचं. मला तुम्ही वाचून दाखवा. हे मला वाचता नाही येत. मी खुणा ओळखतो. पुढे शाळा आहे, वळणाचा रस्ता. तू गप्प बस. ए मित्रा मला नापसंत आहेस तू. गप्प बस मित्रा. मी शपथ सांगतो परत तू गाडीचा विषय काढला मी तुझी गाडी टो करेन. ए ए ए ओय ओय ए यांना सांगा प्लीज. यांना प्लीज सांगा. सर त्यांना माहिती नाही. आमच्याकडे जर असेच प्रेक्षक येतात ज्यांना माहिती नसतं ते विचारतात असे प्रश्न. सर वाटण्यातनं बाहेर आलेली आळी बावळट प्रश्न कोण बंद कर मर का चिडायला लागतो उगाच. हे ना महत्वाचा विषय पर्यटनाबद्दल सांगत होतो. पर्यटनाची मुख्यत्वे दोन प्रकार असतात. एक असतं आंतरदेशीय पर्यटन आणि एक असतं आंतरराष्ट्रीय पर्यटन. हे महत्वाचं आहे. मला सांगा हे लहानपणापासून आपल्याला असं वाटत असतं की आपण बाबा बाबा कुठेतरी फिरायला जायला हवं. हो की नाही. नाही आपल्याला होतं ना आत्म की ए ए ए पिकनिक पिकनिक. हो की नाही. नाही हे होतं ना आपल्याला की हे बाबा ए आ असं होतं ना. आत्मिक समाधान मिळणार मी तिकडे गेल्यावर. मज्जा करणार मी. मला घेऊन चला ना. मला झालं होतं असं. हे झालं होतं. आहे 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 मला झालं होतं. हा, yes. मला लहानपणीपासून असं होतंय. म्हणजे कवा होतंय मला. Yes. मला असं वाटतं की बाबा आपण गोव्याला जावं. गोवा गुड. गोव्याला जावं. गोवा, हा. गोवा लय भारी. म्हणजे गेलं नाही असं सकाळचं मस्तपैकी एक बियर घ्यायची थंडी करायची चिल्ड मध्ये आणि स्विमिंग पूल मध्ये निवांतपणे पडून राहायचं असं. Yeah, okay, हा. fine. Yeah, fine, fine. मग लगेच दुपारी होती. दुपारी झाली की नाही की मग वडका घ्यायचा नारळ पाण्यात टाकायचा. नारळ पाणी असं सिप 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 हा आपलं वर बघत बघत पितोय गडी. ती झालं की मग काय थोड्या वेळात लगेच संध्याकाळ होती. संध्याकाळ झालं की मग कपडे बिपडे घालायची एकदम चिकन बिकन बनायचं डायरेक्ट पबला. पबला गेलं की नाही दनादन शॉट मारायचे की गडी नाचाय तयार. हे नाचतोय गडी रातभर. हे नाचायचं. नाचत होती पाठ झाली की मग होती सकाळ झाल्यावर मग काय उताराला मग कच्चिरम गडी पुन्हा तयार. लगेच बियर घ्यायची की लगेच थंडी गाराचं मस्त स्विमिंग पूल मध्ये पडून राहायचं. गोवा म्हणजे ते जायचं पर्यटनच एकदम. लय भारी. बेवड्या. अरे मरशील ना. मरशील. दारू कशाला प्यायची रे. दारू पिऊन लिव्हर खराब होईल. लिव्हर फुटेल. लिव्हर फुटून मरशील. बावळट.
दारू आरोग्यास हानिकारक आहे लक्षात घे. गोव्यात जाऊन कशाला मरायला दारू प्यायची आहे तुला? गोव्याला का जातो माणूस? गोव्यात काय आहे याचा विचार करा ना. गोव्यात काय आहे तर गोव्यात वेगवेगळ्या गोष्टी आहेत. गोव्यात बीचेस आहेत, मंदिरं आहेत, चर्चेस आहेत. गोव्यात संस्कृती आहे ना एक वेगळी भाषा संस्कृती आहे, एक वेगळी खाद्य संस्कृती आहे. नाही मी सध्या पेय संस्कृतीवर अभ्यास करतोय ना. पेयांचा अभ्यास झाला की मग एक टप्पा आहे, मग खाद्य संस्कृती, मग वेगवेगळ्या संस्कृतींवर माझं होणार आहे पुढं. तू नको ना मला, मी सांगतोय तू शांत बस. तू नको ना मला डिवसू, जरा शांत बस ना मित्रा. हा? अरे ते आहेत. महत्वाचं सांगतोय मी. खरंच या संस्कृती महत्वाच्या आहेत. आता जसं गोव्याला एक काहीतरी महत्व आहे, तसं आपल्या भारतात अनेक राज्यांमध्ये प्रत्येक ठिकाणाला काहीतरी महत्व आहे. आता तुम्ही जर केरळला तिथे गेल्यानंतर तिकडचं ऑथेंटिक फूड खावं, ते वेगळं असतं. ते आपल्याकडे मिळत नाही. ते त्यांच्या वेगळ्या मसाल्यांनी ते तयार करतात. आपण इडली, वडे, रस्सम, अप्पम, पुट्टू वेगवेगळे पदार्थ आहेत तिथे, ते खा ना. हे केरळचे केळा वेफर जगप्रसिद्ध आहेत. काही सांगता होय का? पण समजा मी माझ्याकडची केली नेली तर मला वेपर बनवून देतील काय? कशाला का मरायला तुम्हाला हे करायचंय? हा, तिकडे कशाला तुम्ही स्वतःची केळी न्याल? मुळात केळी तिथेच तयार होतात. एक गोष्ट तुम्ही सगळ्यांनी आधी ना लक्षात घ्या की जगात असं काहीच नाही जे भारतात नाही. मग कशाला जायचं तिकडे? अरे जाण्यात अर्थ नाही ना. नाही म्हणजे जगातली प्रत्येक गोष्ट भारतात आहे. इनफॅक्ट जगात जे नाहीये ते सुद्धा भारतात आहे. लक्षात घ्या. हा, भारत म्हणजे तो तुम्ही जर नीट अभ्यास केलात, भौगोलिक दृष्ट्या जर तुम्ही पाहिलं तर उत्तरेकडे असा बर्फाच्छादित हिमाचल प्रदेश आहे, पूर्वेला आसाम, मेघालय, अरुणाचल प्रदेश, मणिपूर अशी दुर्मिळ संस्कृती आणि खाद्य संस्कृती असलेली राज्य आहेत. खाली हजारो किलोमीटर लांबीचा समुद्र किनारा आहे. नाही कोण बोलले समुद्र किनारा आहे? खाली समुद्र किनारा नाही, खाली पानपुट्टी आहे. खाली गेलो का मी जेवल्यानंतर खाली की तिकडे पानपुट्टीच आहे. अरे ती पानपट्टी आणि ती खाली म्हणजे बिल्डिंगच्या खाली. मी खाली म्हणजे दक्षिणेला म्हणतोय. तिकडे खाली हे आहे समुद्र. खाली बस ना माणसा, खाली बस ना. नको ना मध्ये मध्ये बोलूस तू, जरा शांत राहा. महत्वाच्या गोष्टी लक्षात घ्या. पर्यटनाबद्दल बोलतोय आपण. आता पर्यटन करायचं म्हणजे काय करायचं ते आधी लक्षात घ्या. पर्यटनासाठी अत्यंत महत्वाची गोष्ट असते जी आपल्याकडून राहून जाते. काय आहे, आपण वेगवेगळ्या ठिकाणी जातो, कधी कधी आपण परदेशात जातो आणि तिथल्या जागा, तिथले रस्ते आपल्याला माहीत नसतात. अशा वेळेस आपण सोबत काय ठेवायचं तर नकाशा असेल तर आणि तरच फिरायचं. पण आपली ओळख न पालक नताशा येईल माझ्या बरोबर? नताशा नाही रे, नकाशा. मॅप. खाली बस मूर्खा. जाऊ दे सर, ते हे मान्यवर प्रेक्षक आहेत हे sir. मान्यवर प्रेक्षक नाहीच आहेत. हे तुमच्या मान्यवर प्रेक्षक झालेले आहेत, नाही तर बावळट आहेत हे. हे करतोय मला, याला सांगा मूर्खा. बसा सर. मॅप महत्वाचा आहे, लक्षात घ्या. नकाशा अत्यंत महत्वाचा, तो असायला हवा. तर नकाशावरनं आणि त्या परदेशातल्या गोष्टींवरनं मला आठवलं की परदेश वगैरे, तर कोणाकोणाला परदेशात जाण्यात इंटरेस्ट आहे? हा, उत्तम, छान. पासपोर्ट कोणाकोणाकडे ते पण सांगा. अरे पासपोर्ट नाही तर परदेशात कसे जाल तुम्ही? काय मूर्ख ऑडियन्स आणलाय आज तुम्ही, मला कळत नाही. हरकत नाही, पासपोर्ट नाहीये तरीही 2 देश असे आहेत जिथे तुम्ही फिरू शकता. लक्षात घ्या, बाहेर कुठे फिरायचं असेल तर पासपोर्ट लागतो, पण जगाच्या पाठीवर 2 असे देश आहेत जिथे पासपोर्टची गरज नाही लागत. ते म्हणजे भूतान आणि नेपाळ. अरे वा. या 2 देशात तुम्ही आधार कार्डवर सुद्धा जाऊ शकता, हे लक्षात घ्या. होय. काय चड्डा विकायला आलोय? मग हे म्हणजे काय आणि बोलावलं आपलं. बोलायला नीट बोल. चल ऐका की. होय. विचार. मी काय म्हणतोय, ते भूतानला गेल्यावर मग तिथनं गोव्याला कसं जायचं? अरे बोलायला जायचंय. गोव्याला जायला मग सनकन मारेन, गप्प बस एकदम. सर तुम्ही हाणामारी करू नका सर, मान्यवर प्रेक्षक आहेत ते आमचे. तुझ्यावर तर टप्पा खेळेन, गप्प बस. बस तिकडे. सांगितलं गप्प बस. अभ्यास आहे माझा. भूतानवर अभ्यास मारायला कोणी विचारणार नाही मला प्रश्न. बाजूला हो. दादा तुम्ही विचारा. तुम्ही मगातपासून शांत आहात. तुम्ही विचारा. पर्यटन विकसन पर्यटन. तुझ्या बापाला विचार विचार ना, वडिलांना विचार. काय याचं उत्तर काय विचार? पर्यटन विकसन काय प्रश्न आहे का? हा प्रश्न आहे का? पद्धत आहे सर माझी. मी तुम्हाला नीट मगातपासून शांत होतात म्हणून विचारलं की नाही? मग प्रश्न नाही विचारू शकत तुम्ही नीट? सर जेन्युइन प्रश्न आहे सर माझा. विचारा, जेन्युइन असेल तर. विचारा तुम्ही घाबरून. सर तुम्ही बसा ना. ते मला घाबरून. हे हां, चिडचिड करायला होता. सर मी एक कुत्रा पाळलाय.
हा. तर त्याला घेऊन मी परदेशात फिरायला जाऊ शकतो का सर? हा गुड. हे बघा हे करा ना आधी लॉजिकल प्रश्न विचारा. किती चांगला प्रश्न आहे हा. हे असे प्रश्न कुणीतरी विचारा. हो हो बरं. चांगलं आहे. उत्तर द्या ऑफकोर्स देणार. तुमचं तुमच्या कुत्र्यावर प्रेम आहे का फार? नाही हो, लय त्रास देतो तो. त्याला पोत्यात घुसवून एकदा परदेशात सोडून येतो. इथे जवळपास सोडला तर परत घरी येतो तो. काय सांगतो मग घरी येतो. नाहीतर काय. माझ्याकडे पण ना एक शेजाऱ्याचा कोंबडा आहे ना, तो डायरेक्ट येतो घरात. हा? मला लय कंटाळा आलाय. मी पण येतो परदेशात एकत्र सोडायला. सोडू आपण. मला काय आपण- बायको तुम्हाला सांगतो बायकोला सोडलं माहेराला परत परत येते या. तिला तिकडून सोडून येणारच नाही परत. माझा टेम्पो आहे माझ्या बरोबर चला. माझ्या टेम्पोला लावा. काढा मग. माझ्या बायकोला सोडून यायचंय. मला कुत्रा बघायचंय. कुत्रा मला आहे. कुत्रा बघायचंय. बायकोला सोडा परदेशात. मग माघारी यायचं. मला त्रास आलाय. नाही, मला लय त्रास आलाय. अरे परदेशात जाण्यासाठी काही गोष्टी सर मला आजच्या विषयाचा एक प्रश्न विचारायचा आहे. येस सर विचारा. विषयाला धरून प्रश्न असेल तर विचारा प्लीज. कल्याणचं युटर्न वैशाली आता तरी भेटन. हे काय लिहिलंय? कल्याणचं युटर्न वैशाली आता तरी भेटन. तुझ्या कमरेला नाडी बांधून गचकन भावऱ्यासारखा फिरवीन, कळला का रे डुकरा? वा 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 25चं शिखरण मस्त जमून आलं होतं. एकदम टनाटन असा परफॉर्मन्स. उत्सुकता म्हणून कमेंट जाणून घेऊया. प्रसादा. जबरदस्त. मजा आली ॲज युजल. माझी भन्नाट आवडती सिरीज आहे ही आणि दिवसेंदिवस मला ती खूपच आवडायला लागली. पण मी या सिरीजकडे तज्ज्ञांचा सल्ला यापेक्षा निर्बुद्धांचा कल्ला म्हणून जास्त बघतो. ओ हो हो हो. म्हणजे असे निवडलेत नाही की क्या बात आहे वा वा वा. म्हणजे पण मला गंमत अशी वाटते की जितके जास्त निर्बुद्ध तुम्ही दाखवता ते कॅरेक्टर तितका बुद्धिमान तो ॲक्टर आहे हे लक्षात येतं. त्यामुळे जास्त मजा येते. सुपर्ब. सई. मला असं वाटतं की ही कॅरेक्टर्स घेऊन ज्ञानप्रबोधन करणं इज समथिंग. आणि याच्यातून पुन्हा एकदा तुम्ही एन्जॉयमेंट या शब्दाला ताऊन सुलाखून साफ केलं, त्याच्याबद्दल खूप धन्यवाद. आणि आपल्या देशाबद्दल, आपल्या देशामध्ये काय काय छान आहे ह्याची पुन्हा एकदा जनतेला जाणीव करून दिली, त्याच्याबद्दल खूप धन्यवाद. कुडोज टू द सब्जेक्ट. फार मजा आली. पम्या, युअर ऑन फायर. मला हे कॅरेक्टर खूप आवडतं. फारच मस्त. सगळे अरुणदादा फार भारी. म्हणजे तुम्हाला कधी कधी असं वाटतं की तुम्हाला 2 अक्षरच जरी दिली त्यातनंही तुम्ही पंच काढाल, अशी एवढी तुमची कपॅसिटी आहे. फार मजा येते. पीपी मस्त, रसा मस्त, फारच भारी. कविता तर तुझी कविताची डिलिव्हरी फारच अशक्य असते. मजा आली. मंडळी, हास्य महारथी समीर चौगुले पुन्हा एकदा सज्ज झालाय तुमच्या मनोरंजनासाठी. बघूया आज तो काय धमाल करतोय ते. जोरदार टाळ्यांनी मंचावर स्वागत करूया आपल्या सगळ्या हास्यरथी महारथींचं. अरे यार झोपू देत नाहीत रे. हा हॅलो. हा बोल ग. काय तू आत्ता 500चा रिचार्ज मारलायस? तो झालाय की नाही हे चेक करायला तू मला फोन केलास? अक्कल आहे का ग तुला? झोपलेलो नाही आहे 36 तास. हे कारण आहे फोन करायला. नको करूस फोन. तुम्ही बायका अशा का वागता यार? माहेरी गेलेस तर निवांतपणे राहा ना तिकडे. ठेव फोन आता. नको करूस. मला झोपायचं आहे. हा पुढचे 10 दिवस तुझा माझा काही संबंध नाही. तिथे राहा. झोपायचं मला आता. ठेव चल. रिचार्ज झालं की नाही? चल चल. यार 1000 वेळा सांगितलं ना तुला.
अरे आता कोण आलं नाही काय नाही आजच यायचं होतं सगळ्यांना अरे झोप दे की रे. आला रे. नमस्कार हा नमस्कार 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 आला का लयच उशीर केला का दार उघडायला काय भुंगळे होतात काय कसं विचारताय हो असं सांगा हे हो, काय कामात होतात का झोपला होतात का असं विचारा ना राहिलं नमस्कार हा नमस्कार माने अरे. G703 ओळखलं का नाही हा मस्त. इथं तुमच्या समोरच्या घरात राहायला आलो इथं हा. काय लागा आठवडा झाला आलो इथं तुम्ही म्हणजे लगा दिसायलाच मागा ना अजिबातच दारावरची नेमप्लेट आहे का मी 24 तास दिसायला नाही की नाही लवकर सांगा काय काय एक इमर्जन्सी आली आहे भाऊजी माझा भाऊ लय सिरियस आहे. हा विचारा का का आजारी आहे ना म्हणून सिरियस आहे आजारी आहे म्हणून सिरियस आहे हा अरे बापरे त्याला टाकला हॉस्पिटल मध्ये अहो फोडणी टाकल्यासारखं काय सांगताय हो हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं असं सांगा हा म्हणजे लय अर्जंट मध्ये आम्हाला साताऱ्याला जायला लागतंय. हा मग जा विचारा का का आजारी आहे सांगितलं की आत्ताच तुमचं लगा लक्षच नाही बरं का आमच्याकडे अजिबात झोपेत आहे मला लक्षात तेवढं नाही झालं Sorry. तसं नाही भाऊजी मग यांचे बाबा आहेत की नाही मग माझ्या सासरी बुवा ते गेले तर बाहेर बाहेर घे ते सकाळच्याला येणार आहेत आमच्याकडे चावी पण एकच आहे हो. हा म्हणजे तशा होत्या दोन पण आत्ता एकच आहे विचार का त्याचं उत्तर दिलंय का याआधी तुम्ही नाही तिला नाही तीच सांगतोय मी हा. हिने ह्या बिनीने घालवली एक चावी हा. हिच्या जुनं हाताला लागा भोकच आहे हिच्या हातात टिकतच नाही काय गप्प बसा की. काय ग बसा एक चावी हरवली तर एवढा बोलताय होय. अहो सारख्या चाव्या त्या दिवशी तुम्हाला सांगतो चावी तशीच ठेवली आणि कुलूप हरवले आता चावी कशात घालू अपेक्षाच धरू नका माझ्याकडून काही मुद्द्याचं बोला मग काय मला झोप आली मी नाही पटापट तीच सांगते म्हणजे चावीच ठेवायला आलो होती तुमच्याकडे मग काय द्या ना. आमचं म्हातारी येईल कवा पण ती उगं बाहेर अडकल ना मग म्हणून चावी ठेवायची घ्या, चावी द्या. तुमच्याकडे चावी चावी द्यायची होती देते. हा. चावी ठेवा बरं का सांभाळून हा? येऊ का मग हो. तेवढी द्या आमच्या म्हाताऱ्याला हा आता निवांत मध्ये झोपा काय काळजी नाही आता हा चला थँक्यू निघा बरं का ना. भाऊजी. हा चला निघा ना. सॉरी भाऊजी. येऊ का मग चला दार चल लवकर तिकडे जायचं गाडी मग गावा ना परत मग चला. अरे यार हे हाय तेव्हाच बोलायचं होतं. अरे यार हे सारखं बोल होते कळत नाही मला यार काय आता नमस्कार 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 भाऊजी 2 मिनिटं चावी देता का? दोनच मिनिट पाहिजे आता तुम्हीच दिलीत ना चावी मला सॉरी पण 2 मिनिटं द्या ना भाऊजी लय घाई हो. जरा 2 मिनिटं पाहिजे होती काय झालं हित मी आता खाली गेलो जिन्यात पुसली ही बोंगाडी दरवेळेस काहीतरी विसरते माहितीये का कसं बोलताय हो? बोंगाडी? भावल्यागत करायचं तुम्हाला आत्ता इथं जिन्यात गेलो आणि मला काय म्हणती विचारा की काय म्हणती मला नाही विचारायचं तुम्हाला सांगायचं नसेल नका सांगू माझं होऊ दे नुकसान का व्हायचं नाही नाही सांगायला चालू येऊ परत तसं नाही. अरे होय भाऊ. विचारू नका बरं का नाही सांगायला चालू काय झालंय ऐका की हिथं आत्ता जिन्यात गेलो तिथं मला सांगते लगा माझ्या लक्षातच नाही लगा ती पाण्याचा नळ चालू आहे का बंद आहे म्हणून आणि दूध बी राहिलंय वर दूध फाटल इथे ना जागरणामुळे माझी झोप नाही झाली आहे काय तुम्ही माझी झोप नाही झाली हो कारण काय ते काय करायचं आता मी काय करू सांगा चावी द्या ना भाऊजी लगेच पटकन मी बघून येते नळ चालू राहिला तर मग भाऊजी केवढ्याला पडेल आले जाऊन लगेच बघ बसून जा की पाटा जाते तर बावला जा म्हणले जा लवकर अरे जाते तर जा लवकर मी तर ह्यासनी जागवत ठेवतो बसू ना मग बाकी कसं काय कस काय म्हणलं काय म्हणाला सॉरी काय म्हणाला नाही म्हणलं कसं काय हा हा छान 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 हा चांगला आहे बायको तुमची आहे बायको आहे नाही दिसन झाली कुठे गेली माहेरी गेली आहे कायमची कायमची कशाला जाईल हो? बायको कायमची कशाला जाईल नाही. हे आहे मावस भाऊ आहे तिच्या हे मला ना जाम असतं सगळं एक्सप्लेन करून सांगायचं गेली ती कामाला गेली आहे तिच्या तुम्ही त्यांना बघा ना बराच वेळ झाला बघा ना जरा त्यांना हो. बोलवा ना वहिनी ना जरा मला झोपायचं आहे हो चेतो काय कोळंबी विकताय का एवढं मोठं नाही बरं इथून ज्याला बोलवतंय त्याला बोलवण्यासाठी एवढं करून करताय किती जवळ गेलात त्याच्या मला सांगा आवाज उगीच आपलं काहीतरी बोलवा ना लवकर तिला लवकर बोलवा नाही बोलू
शेतो अरे नका खाऊ हे. आल्या आल्या येतील सगळे आजूबाजू. मग दुपाराचं झोपूच नाही माणसांनी. सवयच लावली पाहिजे बॉडीला. दुपाराचं झोपायचं नाही गावा. बिंडोक असतात, झोपणारे बिंडोक असतात. अरे चाल भाजी चालू घ्या घ्या ठेवा. नळ तर बंदच केलता मी आणि टोप पण झाकून फ्रीज मध्ये ठेवला होता. उगाच मला टेन्शन आलेलं आहे. कसं काय शक्य आहे खोटं वाटतंय होय. मग जा बघून या भाजी चावी द्या. नाही नाही राहू नये, बरोबर आहे, माझा विश्वास आहे, बघून आलो. माझा विश्वास आहे. माझा ही जाऊन आहे ना. नाही नाही, माझा विश्वास निघायचा. ओके चला चला. जाऊ चला असू दे आता. जा. तेवढं बघा मग. Thank you बरं का. बरं. आता सारखं सारखं नाही, येऊ आता- नका. आता निवांत झोपायचं. झालंय ना आता. आता काय ही चावी तुमच्या ह्याला द्यायची आहे. चला चला आता टेन्शन या, नाही. हा. आता एकदम येतोय. आता काय निवांत 36 तास झोपलेलो नाहीये, नाही. समजून घ्या. एक माणुसकी म्हणून तुम्हाला सांगतोय, मी सुद्धा झोपलेलो नाही 36 तास. पण काय बायको माहेराला गेली मग एवढं कसं चला करणार? निघा या चला. चला ना आता बस पकडायची तर तुम्ही पण इथे टाइमपास करताय ना. चला. एक नाही. मला लई टेन्शन आलं. पटकन बोल बोल. परत भुंगळ झालं वाटतं. गा बसा की तुम्ही. यार कोण आहे रे सारखं आज मारायला सगळे येत आहे. अरे काय आहे तुमचं? अरे भाऊजी, काय सॉरी, चाललंय मला हे कळत नाही. काय आहे भाऊजी सॉरी सॉरी पण ऐका एक लयच गोंधळ म्हणजे तुम्हाला सांगायचंच राहिलं भाऊजी. आमचे बाबा आहेत की नाही पोटाचा लय त्रास आहे त्यांना. त्रास होतो तो. ते काय मी टमाट्याची भाजी गेली जी वट्यावर ठेवली आहे हा. त्यातल्या टमाट्यातल्या बिया काढायच्या राहिल्यात हो. हा विचार का काय राहिला बिया काढायच्या? मला बियांसकडेच टमाट्याची भाजी आवडते. मला काय झालं सांगताय? चिडू नका कधीच तास झोपलेला नाही. भाऊजी चिडू नका तुम्हाला त्रास होतोय तसा आमच्या बाबांना बी त्रास होईल ना मग म्हणून त्यांना भाऊजी त्यांना म्हणा ती भाजी खाऊ नका. हा. जी बाहेर ठेवली ना डायनिंग टेबलवर त्यातल्या बिया काढलेल्या आहे ती हा. पण मसाल्याचा हात जरा जास्त गेलाय हो त्याच्यात. पण त्यांना म्हणा भाऊजी भाऊजी त्यांना म्हणा ती पण भाजी खाऊ नका. हा, नको. फ्रीज मध्ये एक ठेवलेली आहे की नाही त्यातल्या बिया पण काढलेल्या आहे ती आणि मसाला पण बरोबर आहे. भाऊजी ऐकताय ना भाऊजी ऐका ती फ्रीज मधली नाही पण त्याला 3 दिवस झालेत हो परवाची आहे. बाबांना कळायचं नाही ती खराब झाली असेल तर तशीच टमाट्याची पोटात- भाजी खराब होती लगेच. हा. त्याच्यानी कळायचं नाही त्याच्या. पोटाला त्रास होईल हो त्यांना त्यांना सांगा फक्त ऐका- खाऊ. ऐकतोय, ऐका बोला. ना. त्यांना सांगा ती टमाट्याची भाजी खाऊ नका. हा भाऊजी मला ऐका ना. कळतंय का तुम्ही काय बोलताय ते? तुमच्या घरात 3 दिवस टमाटाची भाजी करतात. टमाट्याची? याच लय आवडते ना म्हणून. तुम्ही खाऊन बघा ही जी आजची कवा टमाट्याची भाजी हायला बोट चाटत बसाल. जा की वाटीभर घेऊन ये की जा. अरे नको कुठे वाटीवर नका इकडे वहिनी. अरे इकडे या, वहिनी इकडे या. नका सांगू माझा विश्वास आहे त्यांच्यावर. टमाट्याची भाजी आता आणतात टमाटे टमाटे किटले माझे कांते टमाटे टमाटे ऐकून टोमॅटो म्हणतात टोमॅटो त्याला टमाटे टमाटे म्हणतात. एकूण काय आहे तुमचा म्हातारा आला की त्याला त्या 3 भाज्या खायला द्यायच्या नाही हे नाही. सांगायचं. हा, सांगायचं तेवढं. त्यांना करतो म्हणा- मी निघा. नाही टमाट्याची भाजी म्हणा खाऊ नका पण ते दही ठेवले आहे की नाही फ्रीज मध्ये त्याच्यावर चपाती खा म्हणा. हा पण ते वरती आहे की नाही ठेवलेलं ते परवाचं आहे आंबाड झाला असेल लय. आंबाड. खाली ठेवलंय की नाही ते नवीन लावलेलं आहे ते खा म्हणा चपाती बरोबर भाऊजी. तर म्हाताऱ्याला ना मांडीवर बसवतो आणि भरवतो त्याला. आता मी एवढंच करायचं बाकी राहिलं. मी काय करणार नाही आता. टाळकं सटकलंय माझं. सगळी झोप घालवलीत माझी. तुम्ही फोन करा ना तुमच्या म्हाताऱ्याला डायरेक्ट. नाही मी मस्त फोन करीन हो पण म्हाताऱ्याच्या लक्षात पण राहायला पाहिजे ना. अरे मग खाऊ दे ना टमाटा त्याला. बसू दे 1 तास तिकडे टॉयलेट मध्ये. तसं कसं बाप आहे हो माझा असं करून चालेल का मला सांगा. ऐका की तुम्ही सांगा की म्हातारा हिथं आलं का नाही तुम्ही सांगा ती विसरणार तरी पण ती टमाट्याचीच भाजी खाणार. लावता का पैसे 500ची लावा. म्हणजे म्हातारा तुमचा हा टमाटा तुमचा हा. मरायला 500 रुपये माझे कशाला जायचंय? पैसे लावतो. गप्पा बसा जरा सांगून. झालं तुमचं काम झालं. हा नाही तेवढं सांग. मी काय करायचं तुम्हाला सांगा. नाही म्हाताऱ्याला फक्त सांगायचं की टमाट्याची भाजी खाऊ नको म्हणून सांगतो. हा दही खा म्हणा दही दही हा, काय काय खा दही दही सांगतो ग सांगतो. हा चला चला. झालंय तुमचं. सॉरी बरं का हा चला चला तेवढं बाबांना सांगा होय होय ऐका, आता तुम्ही निवांत झोपायचं. होय झोपतो आता ना. काय टेन्शन नाही अजिबात. आता चला बस पकडायची चला, या. थँक्यू बरं का भाऊजी. ओ रे निघा जरा चला. ओ काय काय चल पडा चल चल. आता लगेच भोंगळ होते वाटते. गप्पा की तुम्ही तेच 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 चाललंय
लय उशीर करते दरवाजा उघडायचं. नमस्कार. ओळखलं का? नमस्कार. बोला. काय नाही, काय झालं अहो, आत्ता इथं जिन्यातनं खाली उतरत होतो. हिचा भाऊ बी लय बेन आहे तुम्हाला सांगतो. आत्ता फोन करून सांगतोय की नाही माझी तब्येत व्यवस्थित आहे, काही येऊ नका. म्हणून आलो चावी घ्यायला. एकदम ठणठणीत. जायची गरजच नाही आता. म्हणजे ह्या सगळ्याची काही गरजच नव्हती. अजिबात काय नाही. बुचडा द्या चावीचा. चावीचा बुचडा द्या. आणि ऐका, थांबा ऐका ऐका, आमचं म्हातारं तरी पण येईल. त्याला मी फोनवर सांगितलेलं आहे, कळलं का? आम्ही निघालोय, चावी समोर ठेवलेली आहे. म्हातारं इथं येईल, त्याला सांगा आम्ही आतमध्ये आहे म्हणून, कळलं का? तुम्ही त्याला फोन करा ना पण, की इथे चावी नाहीये म्हणून. मी हे नाही सुधारणार तुम्हाला. आता तुम्हाला दाखवतो झोपमोड झाल्यावर काय होतं ते एकेकाला. मला सांगा. धमाकेदार परफॉर्मन्स ऍज युजल दादा, खूप मजा आली. बघूया हास्यरसिक काय म्हणतायत. सई, कडक परफॉर्मन्स. मी आज नेहमीप्रमाणे तुमच्या क्वालिटीज इथे सांगत बसत नाही, पण मला एक गोष्ट जरूर सांगावीशी वाटते की आपण परदेशी जे शो करतोय तिथे 800, 1000, 1200 अशी कपॅसिटी असलेली थिएटर्स ॲडव्हान्स बुकिंगमध्ये फुल होत आहेत असं मी ऐकलं आहे. आणि हे ऐकून मला खूप आनंद होतो आहे. मला असं म्हणायचं आहे की सक्सेस मिळवणं कम्पॅरेटिव्हली सोपं असतं, पण ते टिकवणं खूप अवघड असतं. आणि ते आपण टिकवण्याचं काम खूप छान करतोय. तर माझी देवाकडे हीच प्रार्थना आहे की अशीच दिवसेंदिवस मिळणारं यश पचवायची शक्ती आणि त्याच्यातून मिळालेली उमेद ही आमच्या बरोबर कायम राहू दे. प्रसाद दा, म्हणजे मला एखादा परफॉर्मन्स करायचा आहे तर माझी झोप उडते हे मी समजू शकतो, पण एखाद्याच्या परफॉर्मन्समुळे पण झोप उडते हे मी आज पहिल्यांदा अनुभव. सगळ्यांचंच काम उत्तम होतं. अफलातून परफॉर्मन्स. मंडळी, नाठाळ सासूच्या धाकात खट्याळ सुनांना व्हॅलेंटाईन डे साजरा करता येईल का? चला बघूया आज त्यांच्या घरात काय घडतंय ते. हे धमाल प्रहसन घेऊन मंचावर येत आहेत कोळीवाड्याची रेखा, वनिता खरात, कधी गोड कधी तिखट चेतना भट, आणि जिच्या मॅडनेसला नाही ठाव अशी नम्रता संभेराव. चल, झालं का तुझं? पटपट चल, नाही तर तुला आई माहिती आहेत ना कशा आहेत, लगेच मोडा घालतील. चला लवकर फोन घ्या. सगळं घेतलं? अरे आईंचा फोन आहे माझा, मी टाकलाय माझ्या रॅगेमध्ये. चल लवकर. काय ग बया, हा सूर्य थोबाड उचकटून बसलेला असतो माणसांचा जीव घ्यायला. ऐक ऐक हे ना मे, अग पायऱ्या चढू चढू पाय तू खायला लागलं का पार. ऐक अगं पाणी आण झपट. आलात का तुम्ही? का आलात तुम्ही? काय आलात का तुम्ही असंच विचारायचं होतं आई तिला. ओळखते मी तुला. आई काय भजन कसं झालं? चांगलं झालं का? मग लय जमलं असाल तुम्ही ऐकून ऐकून भजन. हात पिटून पिटून हात दुखले असतील. हा आई वाईच पाणी प्या हा आणि आराम करा. आम्ही उलसाक जाऊन येतो. कुठं चाललंय? कुठं नाही, पाय मोकळे करायला जाऊन येतो आई. का हे तर उड्या मारून दमायला लागले बाई पाय तुझे. पिशीत काय लपवलंय? पिशीत काय लपवलंय? दाखव लोक. कचरा टाकायचंय. बघू ये, दाखव मला. बघू येत आई, वास येतोय. जाऊ दे नाही, काय आलं तुम्हाला? बघू म्हटलं ना. अहो उलटे होत. आणि तर दाखव. आग चांगला कचरा आहे का? सजवलेला कचरा फेकायला चालली होय. गिफ्ट घेऊन कुठं चाललंय? आयर बियर आहे का काय? कुणाच्या लग्नाला चाललंय होय? अहो लग्न नाही आई. मग ते आज व्हॅलेंटाईन डे आहे ना, त्याच्यासाठी चाललं. काय डे आहे? व्हॅलेंटाईन डे म्हणजे प्रेमाचा दिवस आई. प्रेम
आजच्या दिवशीच तर तुमच्या मुलांनी मला प्रपोज केलं होतं. म्हणजे आजच्या दिवशी माझ्या पोराचं नशीब फुटलं होतं बाई. आई कसं बोलताय हो आई? आज प्रेमाचा दिवस आहे, किमान आज तरी तुम्ही नीट बोलायला पाहिजे. मग या प्रेमाच्या दिवशी आहे ना, एकमेकांबद्दल वाटणारं प्रेम असं व्यक्त करायचं असतं, एकमेकांना बोलून दाखवायचं असतं. त्याच्यामुळे आज आम्ही पण आमचं प्रेम बोलून दाखवायला चाललोय. कुणाला? आणि माझ्या पोरांचं काय होणार मग? ओ आई, ओ त्यांनाच भेटायला चाललोय आम्ही. मग आणि हे गिफ्ट आम्ही त्यांच्यासाठीच घेतलंय. त्यांनी पण घेतलं असेल आमच्यासाठी गिफ्ट. बाई, त्यांच्यासाठी घेतले बाई. हो. द्या ना आई, द्या ना, द्या ना. घ्या ग घ्या. तुम्ही त्याच्यासाठी घ्या, ते तुमच्यासाठी घेतील. तिथं सोप्यात बसलेली म्हातारी कुणाला दिसत नाही होय. तिच्यासाठी काय तुकडा बिकडा आणायचं ते नाही कळत होय. स्वतःसाठी घ्या फक्त. आई अहो रडताय काय आला, असं काय करतं? तुमच्यासाठी केलं नाही का? मदर्स डे ला तुम्हाला दिलं होतं ना आई कार्ड यांनी. आणि दिवाळीला साडी घेतली होती ते. हा मग जे काय घेतलं ते माझ्या पोरांनी घेतलं. तुम्ही काय घेतलं का माझ्यासाठी? आई ऐका ना माझं, आम्हाला करू दे ना सेलिब्रेट आमचा डे. कुठला डे? हाच व्हॅलेंटाईन डे. व्हॅलेंटाईन डे. करा ग, तुम्ही करा. तुम्ही तुमचं सेलिब्रेट करा म्हणते. काय सांगतात त्या काय डे गो दे आई सोडून करा तू. आई त्याचं साधू तुम्हाला नाव घेता येत नाही, तो दिवस तुम्हाला साजरा करायचा आहे. आणि आई हा दिवस साजरा करायला ना जोडीदार लागतो. तुमचा जोडीदार कुठे आहे? तुमच्या जोडीदाराचं तिथं उसात जोरदार काम चालू आहे. सांभाळून बोलायचं. मग काय खोटं बोलत आहे का ते? तुमचा जोडीदार आहे ना, तो मन का मर्जी आणि दिल का राजा आहे. ऊसात लय जोरात काम चालू आहे त्यांचं, शेती जोरात चालू आहे आई. मग जोडीदार लागतो. ऐका आणि माझं. ते जरी आले तरी थोडी तरी तयारी करावी लागते आई. मग तुम्ही काय तयारी केली आहे का कधी? असं नवरा घरी आला पाहिजे म्हणून बायकोनी कसं नटून तटून बसलं पाहिजे. आई प्रेमाने 2 शब्द बोलले पाहिजे. प्रेमाने नाही बोलत होय आज. आणि ह्याच्यापेक्षा काय नटायचं? एवढं फुल बिल लावलंय, एवढीच तर चांगली दिसते मी. आज काय नटायचंय? मध टपकलं पाहिजे आई, मध मध. साधं एखादं ग्रीटिंग कार्ड तरी दिले का आई कधी तुम्ही? काय दिलंय? ग्रीटिंग ग्रीटिंग. गिरटिंग काय? हा हे बघा काय हे असते? दाखवते तुम्हाला. हे आई ना हे असं असतंय ग्रीटिंग कार्ड. काय लिहिलंय त्याच्यात? नाही ते नाही दाखवणार. अगं बघू. मी नाही आई नाही आमचं आहे ना ते देते. लवकर आण, लवकर आण. का ग? काय लिहिलंय ह्याच्यात? मग येते का वाचता? जबरदस्ती मागून घेते. मग वाचून दाखव मला. काय आला तुम्हाला नाही कळणार ते. वाचून दाखव. वाचते वाचते. आय लव्ह यू झब्बू. जब्बू? ह्याच्यात काय लिहिलंय? आय लव्ह यू माय गंपू. झब्बू आणि गप्पू कोण आहेत? कोण आहे म्हणजे? माझ्या पोराची तर नाव झब्बू आणि गप्पू नाही आहे. आई असं काय करता? मी त्यांना लाडाने गंपू म्हणते आणि ते मला पंपू म्हणतात. मी यांना लाडाने झब्बू म्हणते आणि ते मला किलवर म्हणतात. नाव ठेवली गप्पू आणि गप्पू. अशी कुठं नावं ठेवलेली असतात काय? आई नावाने हाक मारतोय बाई पोरांना. आई आई असं काय करता आई? आई सध्याचा ट्रेंड आहे तो. ट्रेंड आहे. आजच्या काळात जगा आई. मी काय म्हणते माहितीये का? ऐका ना तुम्ही मामांजींना म्हणाल लाडानी काय? बंडू किंवा खंडू. अरे कोण बोलते? कस त्याचे नाव असतं ते खंडून बंडू. चांगलंय. तसं नाही म्हणायचं. आई आई काय? तुम्ही मामांजींना म्हणा ना लाडानं. काय? मुम्मू. काय बाया? असं कुठं म्हणतात होय? अहो, म्हणा ना, तुम्ही म्हणा ना, म्हणा आई ना. म्हणा. आई मी मामांजी तुम्ही वनी बर का. काय ग वने? आय लव्ह यू वने. आवडलंय मला बया. आई मामांजी तुम्हाला असं बोलताना ऐकलं ना, अख्खा ट्रॅक्टर भरतील तिथं उसाना लगो लगेच मुंबईला येतील. आई मस्त मस्त म्हणा ना. आई म्हणा ना. तोंड भारी वाटत. ते गोड आई. किती भारी आई तुम्ही वाटतंय. मुम्मूच म्हणा. मुम्मूच म्हणा. फोन करायचा का? असं कुठं करतात होय? नाही असलं मला काही जमायचं नाही बाया. हे असं आहे आई तुमचं. मला नाही जमणार. बोंबलं तिथं आम्हाला पण आमचा व्हॅलेंटाईन डे साजरा करून देत नाही तर काय? मग आमचं ना आमच्या नवऱ्यांचं तुमच्या नवऱ्यासारखं होईल, मामांजींसारखं. ते दोघं पण जाऊन बसतील तिथं ऊसाच्या शेतात. मग आपण तिघी बसू बोंबलत घरात. नाही 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 ते काय आई
तुम्ही जी चूक केली ना ती आम्हाला नाही करायची. हा काय तर काय काय ग मी काय चूक केली वाटाणा कुठली मला वाटाणा म्हणाल्या. मी काय अशी वाटाणा कसा डुलतोय बघ चेचला पाहिजे वाटाणा आई काय हो असं बोलताय तुम्ही? आज तिला कुठला प्राणी नाही सापडला म्हणून तिने एखादा पदार्थ केला तर तुमच्या डोळ्यात फुटलं का? जनावर आहे का वाटाणा म्हणजे नाही मी बरणीतून पडलेला वाटाणा केला. चेचला पाहिजे तो वाटाणा वरती बरणीतला पडलेला वाटाणा करती कुठं बोलताय? जायचं नाही बसायचं इथं गपचूप घरामध्ये आई ऐका ना असं नका ना करू आम्हाला जाऊ. आई आम्ही किती छान प्लॅन केलाय आई. आम्ही मॉल मध्ये जाणार आहे. मी एक जीन्स घेणार आहे आणि 2 टॉप घेणार आहे आणि मग आम्ही बीचवर जाणार आहे. मी खाली एक वन पीस घालणार आहे आणि अशी टन्नक टन्नक करून जाणार आहे बीचवर काय ग हाय ग तुमच्या मामांची ना आता मीच फोन करते सांगते तुमच्या सुना किती बिघडल्या त्या बिघडण्यासारखं आहे हो. आमच्या नवऱ्यांबरोबर चाललो हाऊस मौज करून देत नाही काय करणार होय? मावशी कुरिअर होतं या पत्त्यावर. मावशी नाही पहिला ताई म्हण. बरं ताई हे हा, कुरिअर एवढी होतं. म्हणते नाही का मी? ये. काय लिहिलं याच्यावर? हॅपी व्हॅलेंटाईन डे वनू. तुझाच झँगो. का ग कोण आहे झँगो? कोण आहे झँगो 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 कोण आहे? सांगा कोण आहे? त्याच्यावर लिहिलंय हॅपी व्हॅलेंटाईन डे वनू तुझा झँगो. अगं नाही मला नाही माहित कोण काय हो आई. भजनी मंडळातला कोणी आहे का झँगो? हा माझं काय वय का असलं काय करायचं मला नाही माहित हा आई प्रेमाला वयाचं बंधन नसतं. ठीक आहे तुमच्या मनात नसेल हो पण झँगोच्या मनात असेल तर तुमच्याबद्दल कोण आहे झँगो? कोण आहे झँगो? नाही माहिती मला कोण झँगो तुम्ही आमच्या सासूबाई आहेत आम्हाला तुमच्याकडनं ही अपेक्षा नव्हती. बाई माणसानं कसं नाकाच्या सरळ रेषेत चालावं कसं हो आई आता आम्ही जगाला काय उत्तर देणार हो? अगं पण आमची वनू आमची सासू झँगोच्या प्रेमात पडली. काय बोलते आमच्या सासूचं झँगो सोबत झंगाट आहे. अगं नाही ग बाय आई वाटलं नव्हतं तुम्ही असं कराल आई. ते नाही ग मला झँगो माहिती बाय मी भजनाला जाते तर माझ्या डोळ्यासमोर फक्त माझ्या विठ्ठल असतो ग आणि जरा कुठं माझा विचार बदलला तर फक्त धनी येतात विठ्ठल धनी त्याच्या पलीकडे मी कुणाचा विचार नाही केला ग आम्हाला काय माहिती आम्ही कुठे येतोय तेव्हा भजनाला. नाही बघूया ना. अगं नाही माहिती ह्याच्यात बघूया काय बघ काय बघ. लोन एक वन पीस बया चिठ्ठी पण आहे. काय लिहिलंय वाच 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 मला तुला ह्याच्यात बघायचंय. कुणाला मला याच्यात बघायचं असं बया कोणाला स्वतःचे डोळे फोडून घ्यायचे. आई काय नॉट एक्सपेक्टिंग फ्रॉम यू आई. झँगो 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 कोण आहे? कोण आहे झँगो सांगा पटकन. एक्सक्यूज मी पटकन सांगा झँगो कोण आहे? एक्सक्यूज मी हा येस प्लीज मी बाजूच्या सोसायटीत राहतो ते खाली कुरिअरवाला भेटला तर त्याने चुकून आमचं पार्सल तुम्हाला दिलेलं आहे. हे हे तुमचं आहे व्हय? हा. बाजूला बाजूला हो म्हणजे झँगो. नाही तसं माझं नाव जगदीश आहे पण माझी बायको लाडाने मला झँगो म्हणते. हा म्हणजे झँगो हा तिचं पण नाव वनश्री आहे मी तिला लाडाने वनू म्हणतो बया, काय हो? म्हणजे वनूचा झँगो झँगोची वनू असं आहे. सॉरी पण सॉरी आम्ही ते काय झालं तुमचं ते उघडून बघितलं पार्सल ते वन पीस बिन पीस अरे बाकी वन पीस चांगलाय. हरकत तुमची नाही बायको घालती का असं? नाही, आता- चला येत या थँक्यू या का ग थोबाड तोंड्यांनो संशय घेतोय माझ्यावर झँगो 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 नाही आता मी तुमच्या सासऱ्याला फोन करून सांगती तुमच्या सुना काय आहेत त्या फोन का नाही फोन लवकर आण म्हटलं नाही ताण लय संशय घ्यायला पाहिजे तुम्हाला लय आवाज वाढला तुझा लगेच नाही तुला आता मी दाखवते वाटू शकतं फोन कर बाई माणूस बाई माणूस तुझं काढते मी बाहेर कर सासऱ्याला फोन कर
हॅलो मामांजी. हॅलो. हा बेटा, कशी आहे बेटा तू? मी बरी आहे मामांजी, तुम्ही कसे आहे? अरे मी एकदम मजेत आहे. आणि तो बरणीतनं पडलेला वाटाणा कसा आहे? आज पण कळलं मामांजी ना, मी बरी आहे. मामांजी एक तुम्हाला सांगायचं होतं. अरे बेटा, काय उगा मला फोन करून त्रास देती? त्रास- इथं ऊस एवढा टररला आहे, तो ट्रॅक्टर मध्ये भरून पाठवायचा आहे. अरे पोरी होते बया, मामांजी. मध्ये भरा ना. ओ, आता मामा- धरून काय उभे? बया मामांजी, काय म्हणतोय यंदाचा ऊस, काय म्हणतोय? अरे लयच भारी आला एकदम. हो. टररलेला आहे साखरे. कळतंय आवाजात. सगळ्या कारखान्यातनं मागणी आहे आपल्या ऊसाला. वा, चांगले. बाकी एक मिनिट मामांजी, जरा दम काढा. आई बोलायचे तुम्हाला. हॅलो हॅलो धनी, वनी बोलते. हॅलो. म्हाताराला ह्याकटे बोलणार आहे, माशी घे बोल. हॅलो मामांजी. हा बोल बेटा ना मा. मामांजी ऐका ना मामांजी. हा बोल ना बेटा. एक तुम्हाला सांगायचं होतं, म्हणजे हा? जरा तुम्ही व्हिडिओ कॉल करता का? अरे काय डोकं फिरलो, कशाला पाहिजे ही डोकं? ऐका ना मामांजी, आज आहे ना प्रेमाचा दिवस आहे. तर मग आम्हाला असं वाटतं का बा आजच्या दिवशी तुम्ही तुमचं म्हणजे जे रूप आहे ते आईंना दाखव. अरे कशाला डोक्याला टाप कर? एकदा रेंज मध्ये हा, ठीक आहे, ठीक. जरा उलसक उसत न बाहेर या मामांजी. हा ठीक आहे, कर बेटा. हा मी स्विच हे करते बरं का. व्हिडिओ कॉल करताय तुम्ही? व्हिडिओ कॉल करताय. नमस्कार मामांजी. पाय पडतो. इथनं पाय पडतो. अरे लय नटून कुठं निघाल्या तुम्ही? मामांजी, हा बेटा. तुमची मुच कुठे गेली? हा? मुच मिशी कुठे? अरे नाही, ते काय झालं, हे आमच्या साखर कारखान्यामध्ये सधन शेतकऱ्यांचं मिळून एक आम्ही नाटक करू राहिलो इड. हा मग त्याच्यामध्ये मी मदनाचा रोल करीतोय. ते मला ते लोकांनी सांगितलं, म्हणले मदनाला मिशी नसती. मग काय ते उगा आपलं आता करायचं म्हणून काढली. मलाच कसं तरी वाटून राहिलं ते. चाटून टाकली होय मिशी. नाही म्हणलं handsome दिसतंय मामांजी तुम्ही. अरे काय मला सारखा पिळायला हातवर जाऊ राहिला. मामांजी, एक मिनिट. हा. आई तुमची लय आतुरतेने वाट बघत यात. आईकडे देते हा. एक मिनिट. बरं दिसते का? छान दिसतंय आई. काय ते आई अहो बघा तरी, डोळा भरून बघा मामांजींना. का हो? अहो पूर्ण मिशी काढली का काय तुम्ही? मिशी कायला काढली? मी सांगत होते बोचते तेव्हा नाही काढली तुम्ही मिशी. त्याच्यासाठी काढली होय तुम्ही मिशी पूर्ण. बरं नाही दिसत आहे ते, पुन्हा वाढवा. ठेव फोन. अहो बोला ना हो, आजच्या दिवशी तरी प्रेमानं. फोन ठेव. नाही काय मजाच नाही याच्यात. ठेव फोन. अहो, थांबा 2 मिनिटं. अगं फोन ठेव. लय वर्षांनी बघितलं, 2 मिनिटं. ठेव फोन. अहो, ऐका ना, ठेवला फोन. डोंट माइंड बने, वी ऑल लव यू. ही ऑल्सो लव्स यू सो मच. बाकी परफॉर्मन्स जँगो होता. खूप भारी परफॉर्मन्स. प्रसाद दा. छान. या लव्ह स्टोरीमध्ये झँगोची लव्ह स्टोरी जी होती बारीक, ती फार गोड होती आणि श्याम्यानी बहार आणली आज. आणि वनिता, शेवटचा जो पॅच आहे तो म्हणजे कुणीही कुणालाही दिलेला व्हॅलेंटाईन गिफ्ट इतकाच अमूल्य होता. लाजवाब एक्सप्रेशन्स होते, लाजवाब. म्हणजे ओ हो क्या बात आहे. म्हणजे त्या बाईची तिच्या नवऱ्याबद्दलची तळमळ, इतक्या दिवसानंतर पाहिल्यानंतरचं ते टचकन पाणी येणं, त्याच्यात ते प्रेम व्यक्त. लाजवाब वनिता, लाजवाब. पैसा वसूल एक्सप्रेशन होते, मजा आली. बाकी नेहमीप्रमाणे छान. सई. गोड परफॉर्मन्स होता. आजचा वाटाणा पण खूप आवडला. फार भारी केलंस तू. नमा खूपच सुंदर.
नेहमीप्रमाणे तुम्ही ह्याच्यामध्ये किती मुरल्यात हे आता नव्याने सांगायची गरज नाही. आणि शेवटचा सीन म्हणजे मलाही डोळ्यात माझ्या पाणी आलं. मी थांबवू शकले नाही स्वतःला. वने फार सुंदर. जेव्हा तू फील करतेस ना तेव्हा पण आम्हाला घेऊन जातेस बरोबर. आणि आज तू तुमची जर्नी दाखवली अख्खी. तू फार मजा आली. मस्त परफॉर्मन्स. झकास परफॉर्मन्स. मंडळी, एका कर्मचाऱ्यानं प्रमोशन निमित्त दिली आहे एक पार्टी. बघूया या पार्टीमध्ये हास्याचे फटाके कसे फुटतायत ते. थँक्यू. Cheers! Cheers, Shyam! And congratulations for your promotion. थँक्स I'm रस्ता so happy for you, यार. So happy for you. या You know, Shyam, तुला पहिल्यांदा जेव्हा मी ऑफिसमध्ये बघितलं होतं ना, तेव्हा ना तुम्हाला फाईल उचलण्याच्या पण लायकीचा वाटला नव्हतास. आय एम सॉरी, म्हणजे थोडंसं खरं बोलले पण ओके लुक ॲट यू. तुझ्या हार्ड वर्कने, तुझ्या डेडिकेशनने तुला इथपर्यंत आणलंय. आज तू हेड ऑफिस मध्ये प्रमोट झालायस. ओके, किती कौतुक करशील. ओके, कौतुक करून इथं काय करू यार. नाही, पण एका गोष्टीचं मला खूप वाईट वाटतंय. कुठल्या? आपल्याला तर भेटता नाही येणार आहे ना. तू तिथे हेड ऑफिस मध्ये, मी इकडे. I will miss you. रस्सो मला फक्त तिकडे जाऊ दे. 6 महिन्यात तुला तिकडे बोलवतो. Really? Yeah. So sweet of you. Yes. I'll miss you. मला करमणार नाही यार, प्लीज. अरे मलाही नाही करमणार. एन्जॉय. हाय. रसिका, तू आमच्या आधीच एवढ्या लवकर पोचलीस. काय पार्टी तूच ऑर्गनाईज करतेस की काय? मी का करेन पार्टी ऑर्गनाईज. ऍक्च्युली काय झालं, मी निघाले, मग मला ट्रॅफिकच लागलं नाही ना, मग मी लवकर आले. अरे आम्हाला जाम ट्रॅफिक लागलं नाही का? अरे गाडी निघत नव्हती. मी याच्यावर आलो ना. श्यामचं काही असलं ना की रसिकाला ट्रॅफिक लागतच नाही. हो. हो, तिची गाडी सुसाट. डेस्टिनेशनला वेळेच्या आधीच पोहोचते ती. बट हरकत नाही. एक शाम रसिका के नाम. Shut up यार guys, shut up. See, आमच्यात असं काही नाहीये. We are just friends. friends. ऑफकोर्स आम्हाला सगळ्यांना माहितच आहे की यू आर जस्ट फ्रेंड्स. आणि काय कुछ बातें ऐसी. नाही, जाऊ दे, चल पुढे. आपण पार्टी करूया, कशाला काही बोलत बसायचं. या गाईज थँक्यू सो मच. Yes. थँक्यू सो मच. ओंक्या कुठे आहे? तो होता पण लेखक विसरला. लिहायचं विसरलं. जाऊ दे ना, जाऊ दे. पण श्याम, तुझं प्रमोशन झालंय. कॉंग्रॅच्युलेशन. Thank you. गाईज, 3 cheers for श्याम. थँक्यू गाईज माझ्या प्रमोशनच्या पार्टीला तुम्ही आलात आणि माझ्या आनंदात सहभागी झालात. थँक्यू सो मच. बट आय विल मिस यू ऑल यार. अरे जाऊ दे यार. असं आहे. नाही आपला रॅपो आहे, आपली बॉन्डिंग आहे आणि सवय पडली आहे ना एकमेकांची. कसं म्हणजे मिक्स फिलिंग आहे. प्रमोशन मिळाल्याचा आनंद आहे, पण तुम्हाला सोडून जातोय याचं दुःख आहे. Come on यार. ठीक आहे यार, शांत. Cheers. See, you deserve this promotion. Yeah. हा? हे बघ, जो कष्ट करतो, जो मेहनत करतो, त्याला यश मिळतं. आणि हे यश तुझं आहे. तुला एकट्याला प्रमोशन मिळाले. ऑफिसच्या पहिल्या दिवसापासून मी तुला बघतेय. आणि काय काम करताना काय. व्हेरी गुड. Shyam is very sincere and sweet guy. थँक्यू. He is very talented, focused, passionate and I'm sorry. हार्ड वर्किंग आहे तो. आणि मला माहिती की हे सगळं त्याच्या टॅलेंटमुळेच झालेलं आहे, यु नो. आणि आपल्या टीम मध्ये
बऱ्याच जणांचे प्रमोशन्स ड्यू होते ना Yeah. मिस्टर पाटील बेटकरांचं प्रमोशन होतं आय थिंक मोरेंचं पण नाव होतं है ना प्रिया माझं होतं पण या सगळ्यांमध्ये श्याम श्याम इज द पर्सन ज्याला प्रमोशन मिळालंय आणि तेही डिरेक्टली हेड ऑफिसला सो आय एम सो प्राऊड ऑफ यू श्याम आय एम सो प्राऊड थोडं जास्त होत आहे आय एम सॉरी गाईज बट सी कोणालाही प्रमोशन मिळालं असं मला तितकाच आनंद झाला असता. पाटील तुम्हाला प्रमोशन मिळालं असतं मला सेम फिलिंग्स असते बट आजचा दिवस श्यामचा आहे श्याम इज द पर्सन श्याम वी ऑल आर प्राऊड ऑफ यू वी ऑल लव्ह यू अँड आय एम गोना मिस यू I'll miss you too. I'll miss you all. I'll miss you all. मी एक बोलू बेटकर 2 पेग नंतर बोलतो थांब. ओके वेगळंच आहे. ऑलरेडी हळदीला जाऊन आलाय तो आनंद आहे आनंद आहे शामराव आनंद आहे आम्हाला तुम्हाला प्रमोशन मिळालं थँक्यू पाटील. आपण सगळे कुठे बसतो नॉर्मल केबिन मध्ये पण श्यामला हेड ऑफिस मध्ये सेपरेट केबिन मिळणार आहे राईट श्याम Yeah, it's अँड यू okay. मस्ट एन्जॉय दॅट आणि 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 त्याची पर्सनल टीए पण असणार आहे है ना नाही हे सगळं छानच आहे म्हणजे ऑफकोर्स वी ऑल आर हॅपी Thank you. पण ऍक्च्युअल क्रेडिट जातं ते रबाळे मॅडमना रबाळ मॅडमचं काय रबाळे मॅममुळे ना प्रमोशन मिळालं ना श्यामला का अरे हेड ऑफिस मध्ये माझी एक मैत्रीण आहे ती मला सांगत होती की आधी रबाळे मॅमचं नाव आलं होतं बट झालं असं की त्यांना मॅटर्निटी लिव्ह वरती जायचं होतं त्यांची डिलिव्हरी जवळ होती तर त्या म्हणल्या की बाळामुळे 1.5 वर्ष तरी मी रिस्पॉन्सिबिलिटी घेणार नाही मग आता कोणाचं नाव असं करत 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 श्यामचं नाव आलं त्याच्यामुळे क्रेडिट गोज टू रबाळे मॅम नाही नुसतं रबाळे मॅडमला क्रेडिट देऊन चालणार नाही हा तिच्या नवऱ्याला पण क्रेडिट दिला पाहिजे अरे त्याने एवढे कष्ट घेतले त्या कष्टाचा हा फळ भोगतोय की नाही मोरे काय बोलाल मी एक बोलू बोला 2 पेग नंतर बोल. Full time. हळदीला पण आपल्यातले नाही पण बरं झालं माझं त्या प्रमोशनच्या लिस्ट मध्ये नाव नाही आलं माहिती आहे कसं बोलताय तुम्ही मोरे पाटलांचं नाव होतं बरं का पण हा माझं ड्यू होतं नाव होतं हो 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 लिस्ट मध्ये नाव येस तुमचं नाव होतं मग काही नाही ती मैत्रीण म्हणाली की पाटील आहेत मग त्याच्यापेक्षा श्यामच बरा अरे बापरे असं म्हणाली का त्याची बॅग बार नाही पाटील काय आहे प्रिया कोण आहे तुझी मैत्रीण मला फोन नंबर दे मी बोलतो तिच्याशी पाटील नाही हे काय लावलाय तुम्ही मी बोलतो डायरेक्ट काय विषय हा सी म्हणून मी काही सांगत नाही माझ्यावरती कशाला ओरडतायत तिने मला सांगितलं ते फक्त मी सांगितलं हे बाय मी ओरडत नाहीये एक मैत्री खातर बोलतोय फक्त मी मला एक सांग हे नेहमी का बरं तुलना करता आपली हा शांभाऊ तू बी खांद्याचा मी बी खांद्याचा तुझी भाषा बोलतो ती मीच बोलतो मग काय वेगळं काय आपल्यामध्ये नाही. नाही 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 मी कॅपेबल होताच ना मग का बरं तुलना करता येत्या टायमाला Relax, इतका येडा वाटलं का मोरे मी कॅपेबल नव्हतो का मला फक्त एवढं सांगा अरे हो हे कॅपेबल आहेस नाही यार, दर टायमाला अरे, ऐकून तर घे हा बघ त्या प्रमोशनच्या लिस्ट मध्ये तुझं नाव आलं असतं ना तर मी कॅन्सल करायला अरे. लावलं असतं मी कॅन्सल करायला लावलं असतं का माहिती बरं आहे? काय झाली का बरं म्हणजे तुला माहिती आहे काय? ती खुर्ची आहे ना हा. ती शापित आहे काय 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 म्हणाला शापित खुर्ची हा म्हणजे म्हणजे तुम्हाला काही माहिती नाही अरे काय शापी अरे वेडेत का तुम्ही काय अरे त्या खुर्चीवर बसणार जो माणूस आहे ना माय गॉड जाऊ दे मी नाही सांगणार अरे सांग ना मोरे मोरे प्लीज मोरे मला सार दोटणं का टांगत जाऊ हो? काय बाई? नीट सांगा शापित खुर्ची म्हणजे नेमकं काय परांस माहिती आहे परांजपे आपल्या ब्रांचला हा ब्रांच होता नाही का हा त्याचं काय प्रमोशन मिळालं हा. ज्या दिवशी प्रमोशन मिळालं त्या दिवशी त्याचा घटस्फोट झाला याच्यामुळे घटस्फोट हा मग असं कसं काय मी खोटं सांगतोय नाही नाही तसं नाही म्हणजे नाही, मी खोटं सांगतोय खुर्चीमुळे हा खुर्चीमुळे म्हणजे काय भागवत मॅडम हा त्यांचं प्रमोशन झालं हो आत्ताच मागच्या वर्षी बरोबर त्याच वर्षी वटपौर्णिमा होती वडाला फेऱ्या मारत होत्या तेवढ्यात तिचा नवरा दुसऱ्या बाईवर पळाला काय खुर्चीमुळे हा मग खुर्चीमुळे पळा अरे म्हणजे काय ओके म्हणजे मला कळलंय की हे लाईफ पार्टनरला थ्रेट आहे राईट नाही लाईफ पार्टनर असं नाहीये पण ननावरे माहिती ननावरे नाव रे त्या ब्रांच आपल्या हेड ऑफिसच्या जवळच्या ब्रांच हा ननावरे हा 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 त्याचं प्रमोशन झालं हा ती श्वेता माहिती तुला श्वेता श्वेता श्वेता. डोंगरे हा डोंगरे हा त्याच्यावर अफेअर होतं तिचं हा मग ओ अफेअर डायरेक्ट हा अरे काय झालं त्याचं प्रमोशन झालं
तिची बदली करून घेतली ना तिकडे आणि तिच्या नवऱ्याला कळलं घोसकला ना डायरेक्ट ना नवऱ्याला हा मग जागच्या जागेवर नवरा जेलमध्ये आणि मग श्वेता हा त्याला सपोर्ट केला म्हणून जेलमध्ये आता रडते माहितीये ती पण जेलमध्ये गेली? हा मग नाही पण ठीक आहे श्यामचं कुठे असं काही आहे ना श्यामचं लग्नही नाही अफेअरही नाही काय रसिका बरोबर ना सोल्युशन आहे का काही ह्याच्यावर कशावर हे शापित खुर्चीवर नाही सोल्युशन मी लाग देईन पण कुणी ऐकायला तर पाहिजे आहे ना मी ऐक म्हणजे हे श्याम आहे ना त्याला लागेलच ना त्याला तो आता तिथे मग त्याला गरजच नाही ना मी कशाला सांगू ना सोल्युशन नाही नाही असं आता इतके वर्ष आपण ऑफिसमध्ये काम करतोय कधी विचारलं का विचार त्याला नाही नाही विचार ना श्याम तू विचारायला हवं. काहीतरी सोल्युशन देतील ते हो की नाही ओके 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 रस विचार त्यांना लगेच मोरे मोरे काय सोल्युशन आहे आता विचारतोय नाही एवढे वर्ष आपण हा एका ऑफिसमध्ये नोकरी करतोय विचारलंच कधी सॉरी सॉरी आता विचार काय आम्ही कोकणात जातो ना या सगळ्या गोष्टीला मी माझी बांधणी करून येतो बरोबर अरलय माहिती त्यांना अरलय एक्सपर्ट माणूस येतो एक नंबर उपाय देणार तो बर 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 हा. सांगायला पाहिजे तुम्ही एक काम कर श्यामला. श्याम. श्याम, मी काय म्हणतो एक काम कर मी तुला ना मंत्रले तांदूळ देतो तांदूळ बर तांदूळ देतो त्यानं असे असे परातीत टाकायचे बर परातीत टाकलेस मधले जे तांदूळ आहेत ना तिकडे लक्ष द्यायचं नाही बर हा. आणि ते आजूबाजूला तांदूळ आहेत ना त्यातले 9 तांदूळ उचलायचे किती 9 9 हा कळक हा. 9 तांदूळ आहेत हा ते कुकरला लावायचे आणि 3 शिट्या काढायच्या या त्याची शीतं झाली 9 शीतं झाली ती खुर्चीवर ठेवायची आणि त्या खुर्चीवर तू बसायचं ती चिकटणार नाही अरे कर्माला चिकटण्यापेक्षा बुडाला चिकटली बरी ना कधी पण हा? आणि हा बघ ती चिकटली ते दिवसभर ती पडून द्यायची नाही अरे पण ते वाळल्यावर पडतील ना त्याला पाणी लावायचं ना काय अरे तू तुझी जबाबदारी आहे ना मी काय सांगू तू बघ तुला प्रमोशन टिकवायचंय ना मग तू बघ ना काय रे बरोबर ना हो श्याम साहेब अरे तुम्ही नका उठून नाव खुर्चीवरून नुसतंच बसून राहणार असं असं करून एवढं करा अरे पण काही काम असेल तर उठावं लागेल ना अरे कशाला उठताय तुम्ही पण मला काही कळत नाही यार साहेब आहे तुम्ही मी बोलू येस बेटकर बोल. माझं झालंय आता. बोला बोला बेटकर बोला ए तू हुजरेगिरी आणि चाटेगिरी करून मिळणाऱ्या गोष्टीला चिकटलेले तांदूळ पण काय करू शकत नाही माहितीये मिस्टर बेटकर काय बोलताय तुम्ही डोक्यावर पडलात तो हुजरे आहे तो चाटे आहे मिस्टर बेटकर माइंड युअर लँग्वेज काय काय चाटीगिरी केली त्यांनी तुला दिसलं नसेल ना थांब रे तू तिच्या प्रेमात ना आंधळी झालीस म्हणून तुला काही दिसत नाही आम्ही जेव्हा जातो ना तेव्हा दिसतं आम्हाला बॉसच्या केबिन मध्ये चंपी करत असतो बॉसची तेल लावून 1 नंबरचा तेल चोळ्या आहे, तेल चोळ्या अरे नाही तसं काय नाही बेटकर अरे एकदा त्यांचं डोकं दुखत होतं म्हणून मी तेल लावून दिलं होतं बस ठीक आहे श्याम तुला एक्सप्लेन करायची गरजच नाही कमॉन मला माहितीये पण तू किती सगळ्यांना मदत करायची असते तुला माझं पण कितीदा डोकं दुखत असतं तुम्हाला हेड मसाज देतोस काय बोलते नाही नाही इट्स ओके ना म्हणजे ते श्यामला बोलतात बेटकर तर तुला केवढा त्रास होतोय? मला कुठे त्रास होतो मी जस्ट बोलतेय आणि हे बॉसला चुकीचं आहे. चंपी द्यायला हा त्याची काय बायको आहे करेक्ट 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 हा बायको आहे त्याची करेक्ट करेक्ट एकदम एकदम बरोबर बरोबर बोललाय तू पाटील बायकोवरून आठवलं कुठे चाललं आता आठवलं बायकोवरून आठवलं हा, मला हा. बायकोवरून आठवलं बर आपण बॉसच्या बायकोला काय म्हणतो मी वैदी बोलतो मी पण वहिनी बोलतो तू रे जाऊ दे आम्ही वहिनी म्हणतो हा एकटा ताई म्हणतो हा ताई काबर म्हणतो आमच्या खानदेशात सवय आहे तशी मग मी कुठला आहे मी नाही खांद्याचा आहे मला नाही काही येत हा मला येतात बाय ना बाटोडतून येतात चाट्या काताना राय काय सांगे राय ना तीन बाय मारसू एक हे मला बी येत हे मला बी येत तोंड सांभाळसन बोला मला बी येत तुमले लागी जाईल से पाटील तुम्ही माले शांत काय बसा. लागेल ते देखू नका हो बाय टाळ तरी टांगी दिसू तुमला हा? सांगे राय ना माले अरे काही बोलून तुम्हाला सगळ्यांना सांगतो मी सगळ्यांना सांगतो ज्यावेळी हा गावाहून येतो ना तेव्हा पहिले बॉस कडे जातो सर वांग्याचं भरीत खाता सर शेवभाजी खाता सर पाटोळ्यांची भाजी आणली ती माझ्या आईने केली सर पुरणाच्या पोळ्या आणल्या बरं खापरावरच्या खाता का जराशा असा करतो हा प्रॉब्लेम काय आहे काय त्यांचा आहे त्यांना शेअरिंग करायला आवडतं ते आणतात घरातून डबा देतात तुम्ही पण खाता ना अरे खाता चाटत आम्ही खातो प्रॉब्लेम काय आहे आम्ही खातो कारण आम्ही मित्र म्हणून खातो हा डबा घेऊन साहेबाकडे चाटुगिरी करायला जातो अरे हे नुसते पदार्थ जाऊ द्या माझ्या जळगावचं काय प्रसिद्ध आहे केळ मी दिलं साहेबाला
नाही नाही आम्ही म्हटलो असतो ना हेमंती साहेबाला काय दिलं केळं आम्ही बोललो असतो नाही आता आमच्या कोकणात एवढे फणस आहेत मी दिलं का कोकणातला एखादा फणस ते जाऊ दे माझ्याकडे एवढ्या शिव्या आहेत मी दिल्या मागापासून बेटकर मला पण शिव्या द्यायला येतात देऊ रस- देवा, थांबा, देऊ. देऊ शिव्या. कसा बोलू हा? रस्सा आता शिव्या देणार बरं. ऐकूया चल शूट नाही काही शूट वगैरे नाही मी देईन. ऐका मी देऊ शकते. एक्सक्यूज मी वेटर मी देईन शिवी पेटकरांचं पेक भरा प्लीज हे पेक बरं तुम्हाला वॉशरूमला जाऊन यायचं जरा ते इकडे आणा आता मी जाणार नाही तिकडे ऐका ते तिकडे जा. ऐका माजुरडेपणा याला काय अर्थ आहे का श्याम एक तर फालतू लोक तुझ्याच पैशांची दारू पितात आणि तुलाच बोलतायत काय इच्छा काय बोलली सोडली दारू थोड्या वेळात सोडली दारू याची दारू पिऊन काय होणार नाही चल येडा मोठा दारूवाला हा हुजरे आहे हा चाटे आहे आणि हा सगळ्यात मोठा तेल चोळे आहे बेटकर चोळ्या गुडला निघा, निघा. रस्सा जाऊ अरे जाऊ, जाऊ, माझं जाऊ, डोकं जाऊ. फिरलं ना मग हो 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 ए, काय पेक भर या चाट्याची दारू पितोस तू आज नाही वाटत तुला चल माझ्या घरी चल तुला मी दारू बसतो चल ये. चल. चल नाट्या. हुजऱ्या कुठला चल मोरे पाटील मोरे हात धरा मोरे काय यार सगळं मूड ऑफ केला यार यांनी एनिवे गाईज मी पण निघते लेट झालाय कॉंग्रॅच्युलेशन श्याम पुन्हा एकदा थँक्यू आणि श्रद्धा तुला भेटायला खूप एक्सायटेड आहे सो ऑल द व्हेरी बेस्ट ओके श्रद्धा कोण श्रद्धा श्रद्धा हेड ऑफिस मधली याची नवीन सेक्रेटरी 6 महिने टच मध्ये आहात ना तुम्ही 6 महिने रोज तू सकाळी गुड मॉर्निंगचे मेसेजेस पाठवतोस ना तिला आय नो म्हणजे माझ्या मैत्रिणीने सांगितलं मला काही माहित नाहीये एनिवे श्रद्धेने काम कर ए बाय द वे ती US रिटर्न आहे आणि सध्या पार्टनर शोधतीये बघ US चा जावई व्हायचा चान्स आहे कॉन्सन्ट्रेट कर US जावई व्हायचंय नाही मी इथे तुझ्या मागे मागे करते तुला डिफेंड करते आणि तू त्या श्रद्धाला मेसेज करतो कोणी श्रद्धा नाही मला माहिती डोकं चोळ्या अरे काय बोलते तू चाट्या! रसू ऐका तू खड्ड्याचा! Nonsense! लार्ज भर पटकन अशी पार्टी कधीच कुणा होस्टच्या वाट्याला येऊ नये आणि म्हणूनच कदाचित प्रसाद ओक पार्टी देत नसावेत काय वाटतं प्रसादा बरोबर आहे प्राजक्ता बरोबर आहे तुझं बरोबरच आहे प्राजक्ता छान मजा आली टिपिकल कॉर्पोरेट लोकांच्या पार्टीमध्ये काय होत असेल त्याचा एक छान अनुभव तुम्ही दिलात मोरे पार्टीतल्या लोकांना आपलंसं करणं मी समजू शकतो पण हॉलच्या पलीकडच्या जगात असलेल्या लोकांना फ्लाइंग किस देणं आणि इकडे चिअर्स करणं ह्याच्यासाठी एक वकूब लागतो वेगळाच चिरफाड म्हणजे आल्या आल्या जे तू नमाला हे केलं आणि श्यामेला चेअर्स वगैरे क्लास म्हणजे बाहेरच्या प्रेक्षकांना आपलंसं करून घेणं म्हणजे काय ते तुझ्याकडनं शिकायला पाहिजे मजा आली ओव्हरऑल कॅरेक्टर्स आपापली फार प्रिया श्रमेश पाटील सगळ्यांनी मस्त श्याम्या मस्त मजा आली ओव्हरऑल आज खूप सटल ॲपिरन्स होता तुझा या स्किटमध्ये पण तो बघताना पण मजा आली रस्सा मस्त फॅन्टॅस्टिक मजा आली सई खूप इंटरेस्टिंग परफॉर्मन्स होता वेगवेगळ्या मनोवृत्तीची लोकं दिसली प्रिया चोंबडी मुलगी फार छान साकारलीस रसिका छान दिसतेस आणि छान परफॉर्म केलंस सगळ्यांनीच आपापल्या वाट्याला जे आलं त्याला हुबेहूब न्याय दिला पण एका व्यक्तीला मला मेन्शन करायचं आहे प्रहसन एकीकडे आणि आपण घातलेल्या कपड्यांचा आनंद एकीकडे अशी आमची ही प्लॅटॉनिक व्यक्ती आज तुम्ही तुमचा कॉस्ट्युम जेवढा एन्जॉय केलात जेवढा फील केलात तेवढाच आम्हीही केला प्लॅटॉनिक चिकणे दिसताय आता अजून काय बोलू
आणि जो स्वॅग आहे ना जो दिवसेंदिवस वाढत चाललोय त्याचं काय करायचं एकदा आम्हाला सांगून टाका. टू मच स्वॅग. खूप मजा आली. वेगळी कॉन्सेप्ट होती. छान होती. मंडळी, आज प्रेमवीर ओंकार आलाय कांदे पोह्यांच्या कार्यक्रमासाठी. चला बघूया आज त्याला या कांदे पोह्यांची चव कशी लागतीये ते. हे धमाल प्रहसन घेऊन मंचावर येतात हास्य जत्रेचे इब्लिस कलाकार. Hello, hello everyone. Hello Sai ma'am. Hello Prasad sir. Hello, hello everyone. I'm Raut. Onkar Raut. Okay. नाईस. So आपला मोटो एकच आहे, ट्राय ट्राय बट डोंट क्राय. आपला पक्ष फक्त पोरींवर लक्ष. बुलजाय एकदम. म्हणून फ्लर्टिंग सुरू ठेवावी. काही मुलींनी माझ्या फ्लर्टिंगला घाबरून मला ब्रो म्हणणं सुरू केलेलं आहे. बट लेट मी टेल यू, त्यांना म्हणू दे काही, आपला लक्ष बुलजायच आहे. सोशल मीडियाच्या मिस्ट्रीमधनं मी एक केमिस्ट्री जुळवलेली आहे एका मुलीशी. प्रिया नाव आहे तिचं. थेट तिला घरी भेटायला चाललेलो आहे. तिची एक अट आहे, तिला घर जावई हवाय. आय डोंट माइंड बिंग अ घर जावई. आय डोंट माइंड. आय एम अ मॉडर्न मॅन. आय एम अ 21st सेंचुरी मॅन. मी खूप मोकळा आहे. हे विश्वाची माझे घर इन्क्लुडिंग माय सासूरवाडी. सो लेट्स मीट माय सासूरवाडी अमीरदा. ओके. नमस्कार. नमस्कार. मी ओंकार राऊत. ओंकार राऊत. हा. प्रियदर्शिनी. प्रियदर्शनी माझी मुलगी. तिने काही सांगितलं नाहीये का माझ्या? सॉरी सॉरी. सांगितलं आम्ही सांगितलं. दोघं- या या या. ते हा. या ना या ना या. Yes. अहो ऐकलत का? पाहुणे आलेत या. अरे काका नमस्कार. काका नमस्कार. नमस्कार. पाहुणे बरोबर स्वागत आहे. नमस्कार. फ्लॅट क्रमांक 2 वर आलेला पाहुणे बरोबर सोफ्यावर बसून मार्ग सोयचंय. हळू हळू. गाडी आत्ताच फलाटावर लागली. हळू जरा. गाडीचं इंजिन थोडं थंड होऊ दे. हळू हळू. नमस्कार पाहुणे बरोबर. नमस्कार. नमस्कार. फ्लॅट क्रमांक 2 वर आलेल्या पाहुण्यांनी सोफ्यावर बसून मार्ग सोयचंय. बसून घ्या. बसून घ्या. लवकरात लवकर बसून घ्यायचंय. येऊ द्या गाडी इकडं. येऊ द्या. चला पाहुणे प्रवासी मार्ग झालेले. पोरगी नंबर 1 तयार आहे का? पोरगी नंबर 1 तयार असेल तर लवकरात लवकर पाहुण्यांना बघायला बाहेर यायचंय. पोरगी नंबर 1 ऑनलाईन किचन पोर्टर. फव्वे आणि चहा तयार असेल तर लवकरात लवकर घेऊन या. चला मार्गस्थ व्हा. तुमचं काय नाही. तुम्ही पाहुणे. नमस्कार पाहुणे बरोबर. नमस्कार. ईशाय काय ऑनलाईन किचन पोर्टर. समोर कंट्रोलर बसलाय. थोडी लाज असू द्या. नाही का. कंट्रोलर तुमचं नाव आहे पण थोडं लक्षात असू द्या. पोर्टर हो तुम्ही मार्गस्थ व्हा. नाही का मला एक प्रश्न मला विचारायचं होतं. बोला बोला. हे असं का बोलताय? अहो ते एसटी कंट्रोलर आहेत ना म्हणून त्यांना आता तशीच बोलायची सवय लागली आहे. 24 तास. 24. तुम्ही नका टेन्शन घेऊ. तुम्ही नॉर्मलच बोला त्यांच्याशी. मी नॉर्मलच बोलते. थोडं ऑकवर्ड होतंय म्हणजे मला कळत नाहीये मी काय आणि कसं. तुम्ही बोला. ते बोलत राहतील. मग मध्ये मध्ये अंदाजाने बोलायचं. तुम्ही बोला. ट्राय करा. बर. एसटी कंट्रोल लक्ष द्या. एसटी कंट्रोल. पाहुणे बरोबर जुळतंय. नाही सॉरी मी खेचत नव्हतो. मी चुकून आलं ते माझ्याकडून. तुम्हाला म्हटलं ना तुम्ही नॉर्मल बोला. सॉरी. ऍक्च्युअली काय आहे ना तसं असं होतं. ते ऐकलं. आम्ही हनीमूनला गेलो होतो ना माझं पण तसंच झालं.
अच्छा हो का त्यांनी आणि म्हणलं माझी काहीतरी खोडी काढली मी पण ईशा ईशा लाजले लाजले असंच बोलले. ऑनलाईन किचन पोर्टर जास्त होते जरा तुमचं काम झालं असेल तर लवकरात लवकर जावा फवे घेऊन या लवकरात लवकर मार असतो. नाही 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 काका 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 काय नमस्कार नमस्कार पाहुणे प्रवासी नमस्कार. हा. बोला काय घेणार थंडा कोल्ड ड्रिंक पाणी बोर्ड वडापाव 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 पाव पाव वडापाव वडापाव रस्सा रस्सा. बोला काय घेणार बोला बोला काय घेणार आले पाक. मैं बताता है मैं आपको मैं पूछ के लवकर बताता लवकर है सांगा पाहुणे रोजी सांगून घ्यायचं लवकर लवकर. खतरनाक आहे काही खतरनाक नाहीये. बोला पाहुणे प्रवासी काय घेणार बोला वडापाव रस आले पाक. मैं पूछ के सांगता है तुम्हें तुम्ही हिंदी कशाला बोलताय नाही तर- मराठीत बोला नॉर्मल बोला. अहो नाही ते विकायला येतात तेव्हा असंच निघतं ना मी सांगतो तेच 24 तास कानांवर आवाज पडत असतात ना त्यांना आता तशीच सवय झाली आहे. नाही हरकत नाही नमस्कार नमस्कार हा. नमस्कार तर नमस्कार. प्रियाला आपण- बोलो प्रियाला प्रिया 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 पोरगी नंबर 1 प्रिया अगं ये बाय प्रिया. पोरगी नंबर 1 आलेली आहे पोरगी नंबर 1 आलेली आहे. पोरगी नंबर 1 नॉन स्टॉप आहे लक्षात ठेवा नीट बघून घ्या. पोरगी नंबर एकदा निघाली की कुठेच थांबत नाही. पोरगी नंबर 1 हो कळलं कळलं. बघण्याचा बघून घ्या. हा हा बघण्याचा कार्यक्रम डेपो मध्ये सुरू आहे असं वाटतं. छान आहे हाय नमस्कार जेंटलमन माने हाऊसमध्ये तुमचं स्वागत आहे. बाहेरचं तापमान 32 डिग्री आणि आमचं घर 3ऱ्या मजल्यावर म्हणजे समुद्र सपाटीपासून 40 फूट उंचीवरती आहे. या घराला 2 मुख्य दरवाजे आहेत एक समोरच्या बाजूला एक मागच्या बाजूला. आपत्कालीन परिस्थितीत तुम्ही खिडकीतनं एक्झिट करू शकता. तुमच्या सीट खाली काही पंचेस ठेवलेले आहेत स्किटच्या आपत्कालीन परिस्थितीत तुम्ही ते वापरू शकता. आशा करते हे पोहे खाऊन तुमचा प्रवास सुखकर होईल. धन्यवाद. एअर होस्टेस आहे म्हणून असं बोल हो हो अय्यो म्हणजे तुमचं बोलणं नव्हतं झालं का आधी. बोलणं झालं होतं आमचं पण चॅटवर झालं होतं. चॅटवर शब्द दिसतात ऐकू येत नाही त्यामुळे व्हिडिओ कॉल केला होता मी खरं तर पण तेव्हा डोळ्यांनाच एवढं काम होतं की कानांना काही ऐकू आलं नाही. टिंग टिंग अटेन्शन पॅसेंजर्स कृपया खाजगी बातमी बाहेर काढू नका. येस 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 नाही काढणार नाही काढणार. वडील असे मुलगी अशी घरात म्हणजे डेपो आहे का काय आहे एअरपोर्ट आहे कळत नाही. नाही हो सवय होते हो सगळ्यांना. आता मला नाही का सवय झाली इतकी वर्ष संसार केला मी याच फलाटावर 3 फ्लाईट उडाली माझी. फ्लाईट उडायला म्हणजे 3 मुलं झाली मला 2 विमानं 1 हेलिकॉप्टर. एक हेलिकॉप्टर माझा मुलगा हो फिरत फरफर फरफर करत असतो ना. अच्छा अच्छा हा, हा, हा. पॅसेंजर्सना रिक्वेस्ट आहे त्यांनी आपापली माहिती माझ्या आई बाबांना द्यावी. धन्यवाद. नमस्कार माझं नाव ओंकार राऊत आहे. तुम्ही नॉर्मल बोला. सॉरी प्रिया ते होत आहे. लक्ष द्या एसटी कंडक्टर लक्ष द्या माझं नाव ओंकार राऊत मी असं काम बोलतोय. बापरे करोनापेक्षा कंटेजियस डिसीज आहे हा. नाही नाही माझं नाव ओंकार राऊत आहे मी BSc इन केमिस्ट्री आहे. बरोबर हे बघा पाहुणे प्रवाशाने अजिबात लाजायचं नाहीये. नाही जे काय मनात असेल ते बोलून टाकायचे. आणि पाहुणे प्रवाशांना माझी एक सूचना आहे जर का होणाऱ्या बायकोवर काय बोलायचं असेल खाजगीमध्ये तर फलाट क्रमांक 5च्या मागे जाऊन गपचूप बोलून घ्यायचे. गोंधळ करायचा नाही अजिबात कोणाला काय कळलं नाही पाहिजे. इकडच्या कानाला का बरं तिकडच्या कानाला नाही गेली पाहिजे. लवकर लवकर 5 नंबर फलाच्या मागे लवकर जा बोलून घ्या. चला एवढ्या आवाजात काय खाजगी बोलणार आता राहू दे इथेच बोलून घेऊ आपण. बरं असं द्या मीच बोलून टाकतो हा. आता. हे बघा ही आमची मुलगी
MS-12 तुमचं काय बोला? 12ची मुलगी नाही हो 12 म्हणजे MS-12 डिसेंबर महिना ना तेव्हा तिचं अच्छा, असं आहे, MS डिसेंबर तसं. जन्म. अच्छा. तुमचा कोणत्या महिन्यात जन्म? माझं जानेवारी म्हणजे एक MS-01चा जन्म जमतंय. MS-01चा जन्म आहे माझा. चालते पण एक प्रश्न पडलेला आहे आम्हाला. आ? मला सांगा गाडी विना चालक विना मालक कशी काय इकडे आलेली आहे? हा फलाटावर आलेली गाडी इथं कशी काय आली विना चालक विना मालक? काय ऑन ड्युटी ड्रायव्हर ऑन ड्युटी कंडक्टर कुठे राहिलेले आहेत? काय बोलताय ते? ऑन ड्युटी कंडक्टर म्हणजे पप्पा, ऑन ड्युटी ड्रायव्हर म्हणजे आई कुठे आहे असं विचारतायत. अरे पण आई ड्रायव्हर आणि कंडक्टर पप्पा असं का? आता ड्रायव्हर म्हणजे चालक ना, आई घर चालवते म्हणून ड्रायव्हर, बाबा असे टिंग करून सगळं नियंत्रण करतात, पैसे गोळा करतात म्हणून कंडक्टर. छान लॉजिक आहे. थँक्यू. आहेत माझे आई बाबा आहेत पण ते गावी असतात कुठल्या डेपोला? हा कुठल्या डेपोला? डेपो नाही हो, चिपळूणला घर आहे आमचं मोठं. अच्छा बरं महत्वाचा विषय काय? प्रवास हनीमून वया लग्न असाच झाला पाहिजे, मध्येच बायपास मारू नका. काय अर्थ आहे याचा? नाही याचा अर्थ आता मी कसं समजावू तुम्हाला, मी नाही समजावू शकत याचा अर्थ. टिंग टिंग पॅसेंजर्सने कृपया चॅट सटवावे. धन्यवाद. अरे ओके ओके बरं जाऊ द्या, मला सांगा हा. गाडी कुठल्या मार्गाने घेऊन जायची? म्हणजे जुन्या मार्गाने न्यायची का नवी मार्गानं? काय सांगते मी, म्हणजे पारंपरिक पद्धतीने लग्न करायचंय की रजिस्टर अरे पद्धतीने? मग असं बोला ना तुम्ही. हे किती कठीण आहे प्रिया, हे किती कठीण आहे. असं नाही बोलता येणार आहे मला. टिंग टिंग पॅसेंजर्सने पॅनिक होऊ नये. कृपया पाणी पिऊन घ्यावं, त्याने कदाचित बरं वाटेल. धन्यवाद. त्याच्यात उडी मारून मला बरं वाटेल. गप्प बस जरा. बंड्या आलेला आहे बंड्या. हे बघ तू यायला उशीर केला तेव्हा मिळेल तर फलाटावर गाडी पार्क करून घे. चल येऊ दे अजून. हा वाद चला गाडी मार्गच करा. हे कोण आहे? माझं हेलिकॉप्टर. मुलगा. हॅलो हाय. नमस्कार, हाय, हॅलो. मी तुमचा लाडका मॅथ्यूज स्वागत करतो जंगल सफारी मध्ये. आणि हा माझा मित्र जॉन. हाय मी पण तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो जंगल सफारी मध्ये. ॲनिमल चॅनलवर काम करतो म्हणून असं बोलतो. तुम्हाला कळायला लागलंय, प्राण्यांच्या चॅनलचं डबिंग करतो तो. येस नमस्कार. जॉर्ज, हा बोल. जॉर्ज तुला कळतंय का? आपल्या समोर एक नर बसलेला आहे. हो हा मला नर बोलतोय. मग नाही आहेत का तुम्ही? नाही आहे, मी नर आहे पण ही कुठली भाषा आहे? कसं वाटतं ते? जॉर्ज ज्याप्रमाणे प्रणयासाठी उत्सुकलेला नर कसा तांबूस पडतो. येस मला कळतंय ते. ए गप्रे, प्रणय आणि तांबूस काय पडतोय? प्रणय हे दिसतंय माझ्या चेहऱ्यावर. जॉर्ज, नराच्या नाकातले केस फुटफुटतायत. जॉर्ज, नराचे कान ताड झालेत का? मॅथ्यूस मला असं वाटतंय तो आक्रमक होतोय. नाही जॉर्ज, प्रणयासाठी उत्सुकले नर कधीच आक्रमक होत नाहीत. ऍक्च्युली ते पुचाट असतात. आय लाईक दॅट पुचाट. गप्प बस रे. पुचाट मी पुचाट आहे का? काय बोलतोय हा? नाही टिंग टिंग पॅसेंजर्सच्या कानांना थोडासा टर्ब्युलन्स एक्सपिरियन्स होऊ शकतो. काळजी करू नका, लँडिंग आपलं स्मूथच होणार आहे. धन्यवाद. नक्की का? काय बोलतायत काका? पाहुणे प्रवासी मला सांगा, तुमचे किती नातेवाईक येणार फलाटावर? फलाटावर कशाला येते ते नंतर बोलूया सगळं आपण, नातेवाईक वगैरे. बरं कुठल्या डेपोला लग्न घ्यायचं? जवळचा डेपो सांगा. म्हणजे कसं आहे, आमचे नातेवाईक तुमचे नातेवाईक एकाच डेपोला येणार. डेपो आम्ही 2 दिवस आधी घेऊन ठेवणार आहे. डेपोची सजावट करणार, हार फुलं लावणार, तुम्हाला सांगतो नारळाची पानं लावणार, धूमधडाका होणार एकदम. मला सांगा कुठल्या डेपोला घ्यायचं लग्न? अरे काय डेपो चाललंय? लग्न जुळवायला आलोय का गाडी पार्क करायला आलो? मी मला सांगा. काहीतरी आपलं तुमचं चालू आहे. मगाच बसतोय हे म्हणाय, ए पाहुणे भाऊजी मार्गसभा. आपत्कालीन स्थितीमध्ये कॉमेडीचे पंच वापरा. ओ जोर, तुला काय वाटतं? मला वाटतंय बे, तू एवढंच चालू आहे फक्त इथे. काय चाललंय हे? एक मला गाडी समजतो, एक मला पॅसेंजर समजतोय. ह्यानी माझा ॲनिमल करून टाकलाय. तुम्ही मला काय समजताय देवाला माहिती. मी तुम्हाला घर जावे समजते. घर जावई कसं काय बनवू इथे? केवढी लोक काय बोलतात, मी कसं बोलणार आहे यांच्या? टिंग टिंग पॅसेंजरला होणाऱ्या त्रासासाठी दिलगिरी व्यक्त करते. आय एम व्हेरी सॉरी. तुझी दिलगिरी तुझ्या दिलात ठेव. गप्पा बस. पाहुणे प्रवासी काय प्रवासी पाहुणे प्रवासी वैतागाचं नाहीये.
पोरगी नंबर 1 तर तुम्हाला पाहिजे असेल तर पाहुणे प्रवाशांनी वैतागायचं नाही, लक्षात ठेवा. अरे काय चाललंय इथे कळत नाहीये. जंगलाच्या डेपो मधनं माझी एसटी टेकऑफ घेते असं वाटतंय आता मला. तुम्ही हळू हळू बोला काय हळू बोला. तुम्ही कसं काय सहन करताय मला माहित नाही. हे सगळं शांतच बसत नाही ते लोक. नाही नाही, ते बसतात शांत. मी संध्याकाळी बोलायला लागले ना की ते शांत बसतात. तुम्ही संध्याकाळी कशाला बोलता? माझी संध्याकाळी ड्युटी असते ना. काय काम करता तुम्ही? मी फॅशन स्ट्रीटवर कपडे विकते. किती वाजले? अय्या 7. अय्या, माझी ड्युटी सुरू झाली. ए लुटले 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 रसगवाल सस्ते में, रसगवाल सस्ते में. ए लुटले 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 लुटले. ए घे 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 उचल. ए घे 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 उचल. ए लुटले लुटले रसगवाल अरे सस्ते में, नाही, अरे रसगवाल सांग ना सस्ते में. काहीतरी. ऐका हो, घ्या हो, पाहुणे दाद देते क्या बात, जोरदार टाळ्या. ब्रिलियंट कॉन्सेप्ट अँड एक्सलंट परफॉर्मन्स. क्या बात गाईज. प्रसाद दा, सावत्या, यू स्टोल द शो. अफलातून तुझं निरीक्षण होतं आणि ऑब्झर्वेशन होतं आणि अफलातून तू ते पकडलं होतंस. म्हणजे लिटरली असं वाटायला लागलं की डेपोमध्ये आज हास्य जत्रा भरली की काय. अफलातून. आणि कन्सिस्टंटली तू ते मेंटेन केलंस. म्हणजे त्याच्यात न दुसऱ्या तिसऱ्या मिनिटाला मोनोटोनस होण्याची शक्यता फार दाट होती, कारण ते त्याच पद्धतीने बोलतात. पण 10-15 मिनिटाच्या स्किटमध्ये तू ते वारंवार बोलून सुद्धा ते कंटाळवणं झालं नाही, याच्यासाठी तुझं कौतुक. फारच मजा आली. प्रिया, वनिता फॅन्टॅस्टिक, ओमकार क्लास, मंदार तुझा पण अटेम्प्ट मस्त होता. ऑल द बेस्ट. सई, ब्रोरदार सॉरी जोरदार परफॉर्मन्स. जोरदार परफॉर्मन्स. तुम्ही म्हणा काही. किलर कॉन्सेप्ट होती आणि तुमचा किलर परफॉर्मन्स होता. सावत्या, वाह, दिल खुश हो गया आज. मला खूप बरं वाटतंय. मंदार, खूप चांगला प्रयत्न होता. शाब्बास, मजा आली. या मंडळी, आज एका कॉमन मॅनला भेटणार आहे एक हायफाय बेगर फॅमिली. बघूया तिथे नेमकं काय घडतंय ते. ही धमाल सिच्युएशन सादर करायला मंचावर येत आहेत कॉमेडीचा अलग रिदम अरुण कदम, विनोदाची डबल डेकर प्रसाद खांडेकर, कॉमेडीचे नवे फंडे ईशा डे आणि कल्याणची चुलबुली शिवाली परब. अगं हो 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 थांब. किती बोलतेस? बायको आहेस का आला? अरे बोलशील? अगं नाही जेवलं. जेवत बसलो असतं तर ट्रेन निघून गेली असती, मग काय केलं असतं? ट्रेन आत्ता मला कळलंय, अर्धा तास ट्रेन लेट आहे, मी आता जेवता. अगं तू फोन ठेवशील तर मी जेवीन ना. ठेव फोन. चला बायकोने काही दिलं डब्यान बघूया. वा 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 वा, जाम भारी वाजत, जाम भारी येते रे. काही दिली डब्यान बघू. वा, तूप न साखर न पोली. सकाळी सकाळी 5:30ला उठून माझी बायको तुंप न साखर न पोली देते म्हणा. वा, झाला आता मस्त खाऊया रे, जाम भारी. चला चला चला. जेवायच्या आधी श्लोक बोलायला पाहिजे का नको? श्लोक बोलायला पाहिजे. चला. वदनी कवली घेता नाम घ्या श्री हरी. भगवान के नाम पे दे दे बाबा. अल्लाह के नाम पे दे दे बाबा. भगवान के नाम पे दे दे बाबा. अल्लाह के नाम पे दे दे. भगवान के नाम पे दे दे बाबा. जीसस के नाम पे दे दे बाबा. भगवान के नाम पे दे दे बाबा. अल्लाह के नाम पे दे दे बाबा. भगवान भला करेगा, भगवान के नाम पे दे दे बाबा. काका काका भूक लागली, आम्हाला खायला द्या ना काका. साहेब साहेब, या गरीब भिकाऱ्यांच्या पोटात टाकायला काहीतरी द्या साहेब. तुम्ही भिकारी आहात? साहेब 10 दिवस झाले काही खाल्लं नाही साहेब, काहीतरी खायला द्या साहेब. अरे वसाऱ्या, तुझ्याकडे बघून असं वाटतंय 10 वर्ष ब्रेक न घेता तू खातो साहेब वसाऱ्या. साहेब असं बोलू नका साहेब, अंगाळू आहेत ते.
अंगालू हो साहेब. हे काय अंगालू काय पण खाल्लं तर अंगाला लागतं लगेच, त्यांच्या अंगाळू आहेत. अरे मग तुझ्याकडे बघून तर तू डबल अंगालू दिसते साहेब. आहे साहेब, मी पण आहे म्हणूनच सांगते, 5-5 मिनिटांनी भूक लागते साहेब मला. साहेब काहीतरी खायला द्या ना साहेब. साहेब फक्त गोड देऊ नका, मला शुगर आहे. डायबिटीज आहे. भिकाऱ्याला शुगर पण आहे? अरे कुठला भिकारी आहे ह्यो? साहेब द्या ना खायला, द्या ना साहेब खायला. हे बघा तुम्ही खायला द्याल त्याशिवाय आम्ही इथून नाही नाही जाणार, जाणार. साहेब. भूक लागली आहे. अरे ऐक ना, माझ्याकडे काय नाही तुम्हाला द्यायला रे. काहीतरी द्या. साहेब काहीतरी द्या ना. त्या डब्यात काय आहे, साहेब? डब्यात काय आहे या? ए, डब्यात काही नाही. डब्यामध्ये ते माझ्या बायकोने तुंप आणि साखरने पोली दिली. सर नेहमी नाही मिळत आम्हाला पोळी बिळी खायला. साहेब माझ्या बायकोकडे बघा, ती 10 दिवस झाले फक्त स्पॅगेटी खाते. काही माझी पोरगी 15 दिवस कॉन्टिनेंटल खाते फक्त साहेब. तिच्या ताटात फक्त येतं यॉर्कशायर लॅम्ब पॅटीस, बाकी काय येत नाही साहेब. कधीतरी पोळी खायला मिळते म्हणून आम्ही अरे मला. वसाऱ्यानं तुम्ही जे काय बोललाय ना ते मी पाठ करून सुद्धा बोलू शकत नाही. अरे आवरं तुम्ही काय काय ऑर्डर देता, माझी पोली तुम्हाला पाहिजे वसाऱ्यानं. अरे कोण आहात तुम्ही? तुम्ही इकडून जा, चला निघा इथून इकडं. मी काय नाही देणार तुम्हाला. साहेब असं करू नका साहेब, ती तूप पोळी द्या खायला. माझ्या मेंदूच्या डेपामिनला पण कळलं की तुमच्या डब्यात पोळी आहे साहेब. आता जर मी ते गिळंकृत नाही केलं ना तर माझा मेंदू माझा निषेध करेल साहेब. वसाऱ्यांनो, माझ्याबरोबर स्किट करायचं असेल ना तर मला कळेल असं बोलला, नाही तर तुझ्या निश्चित बरोबर तू स्किट करता इकडून. नाही साहेब, साहेब तुम्ही त्यांच्याकडे लक्ष देऊ नका. मी सांगते ना तुम्हाला कळेल अशा भाषेत सांगते साहेब. आम्हाला फक्त खायला द्या काहीतरी साहेब अरे, प्लीज. पण तिच्याकडे बघा, पोरीकडे बघा, कशी आशेने बघते बघा, कसा चेहरा रापलाय बघा तिचा उन्हात अनात फिरून. हिच्याकडे बघा. अरे हा जो ग्लो दिसतोय ना हिच्याकडे, असं वाटतंय लय प्रोटीन आणलंय हिने, माहितीये काय? मशरूम वर पोचल्यासारखी वाटते. खरं आपल्याला चेहरा तर मांजा आहे. अरे असं वाटतं की भाकरी ऐवजी कोळशावर मनच भाजलाय, असं माझा चेहरा आहे. आणि तुम्ही सांगता हिचा चेहरा, अरे हिचा चेहऱ्यावर तर ग्लो आलाय वाचारांनो. नाही साहेब आम्ही खरंच भिकारी आहोत साहेब. अरे तुम्ही एक काम कर, भिकारी आहे ना, अरे भिकारी लोक पैसे बिसे मागतात, गाणं बिणं बोलतात, मग आम्ही ठीक देणार. गाणं म्हणतो ना. 1 2 3 स्टार्ट. अरे कुठले गाणे? पंगो पिल्ली पिल्ली पंगोली, असं गाणं मागतात काय? अरे ते लोक कशी मागतात भीक माहितीये काय? अरे वा, थँक्यू. आम्ही भिकारी आहे, आम्हाला पैसे पाहिजे, आम्ही भिकारी आहे. अरे वाचारे कुठले भिकारी तुम्ही? जाडे लोदे मादल्याचे भिकारी असतात काय? आहे खरंच आहे साहेब साहेब आम्ही जन्माने भिकारी नाही आहे साहेब. मग आम्ही नंतर भिकारी झालो. म्हणजे साहेब आम्ही ना आधी मेहनत करून खूप पोट भरायचो. अरे वसाऱ्यानं खूप मेहनत करून पोट भरायचं असं काहीतरी असतं डायलॉग. मी ना साहेब मोठा कॅरेक्टर पकडतो, सोडते मगाची करत तसंच कर वसारे. साहेब मी ना रशीवर चालायचो साहेब, रशीवर. हो, आणि मी त्या आगीच्या रीग मधून उड्या मारायचे साहेब. खरंच माझे चिरंतन डॅडी आणि मोनिका मम्मा खरंच हे सगळे खेळ खेळायचे. काय नाव? काय नाव? चिरंतन डॅडी, मोनिका मम्मा. अशी नाव आहेत तुमची? ना बाई तुझे नाव? विदिशा. बेटा अरे ही नाव अशी भिकाऱ्यांची नसतात नाव. नाही काका, आमची पहिलेपासून हीच नाव आहे. माझे मम्मी पप्पा आहेत ना, हे सगळे खेळ खेळायचे आणि आमचं पोट भरायचे. पण एक दिवशी चिरंतन डॅडला एक आजार डिटेक्ट झाला. हालात बदल गए, जज्बात बदल गए काका. कुठला आजार झालाय? मॅनिक्युबर सोलायसिस डायजेरिया. मॅनिक्युबर सोलायसिस डायजेरिया. अरे असल्या भिकाऱ्याला आजार असतो तरी काय? कुठल्या भिकारीला असा आजार असतो रे? साहेब खरंच आहे, माझे खरंच, खोटं नाही बोलत माझे साहेब. रिपोर्ट हे बघा. साहेब रिपोर्ट बघा. मला सारखी औषधं घ्यावी लागतात साहेब. हो साहेब, सारखी सारखी औषधं औषधं घ्यावी लागतात त्यांना. मला चक्कर येते. मला जरा प्रेशर चेक करते का? बीपी चेक कर. वेळेचं भान नाही राहत तुम्हाला, सिरियसली. ठीक आहे. हा येस, काही काळजी घेण्याची टेन्शनच नाही. म्हणजे काही नाही, सगळं ओके, सगळं ओके, सगळं ओके. अरे चक्कर आल्यावर तुम्ही
ही चेक करायची मशीन तुमच्याकडे आहे? अरे मला चेक करायला तर बायको माझ्या हातावर साखर देते एक टपलीमध्ये, त्याला कामावर जा. साहेब आम्हाला खायला द्या काहीतरी अरे साहेब. पण माझ्याकडे गयच नाही तुम्हाला थोडस खायला द्या द्या. ना साहेब, थोडस द्या ना. अरे नाही ना, थोडे बडे माझ्याकडे नाही ते थोडस माझ्यासाठी माझ्या बायको. ते थोडं आम्ही तिघं वाटून घेतो. काका, तुमच्याकडे थोडंसं आहे ना, अरे ते द्या बघू आम्हाला. अरे नाही माझ्या डब्यात तू. आम्ही ते थोडं वाटून घेतो. अरे मन माने, अरे तुम साखरने पुली मन. चांगलं आहे मग. अरे म्हणजे आता मी काय खाऊ? बरं वाटलं, बरं वाटलं. माझ्या बायकोने मला खा. पाणी द्या ना, पाणी. प्रतीक्षा, पाणी दे मला. हे घ्या. प्रतीक्षा, व्हॉट इज दिस? किती वेळा सांगितलं अनहायजेनिक पाणी नाही वापरायचं, आपली बॉटल आहे ना. सॉरी चिरन. सॉरी काय आता, सॅनिटाईज कर हात पटकन. ओके सॉरी, एम सो सॉरी. एक सॅनिटाईज करा. आहे माझ्याकडे. सर मगाशी पोली खाताना विदाउट सॅनिटाईजर गपागप खाल्लं, आता नुसता बाटलीला हात लावला तर सॅनिटाईज. आणि तुमच्याकडे प्रत्येकाकडे एक एक बॉटल आहे सॅनिटाईजची. अरे अक्का करोना गेला, मी एक बाटली विकत घेऊ शकलो नाही. मी दुसऱ्याला बोलायचं, ए थोडं मेरे को देऊ नाही, मेरे को हात करणे का थोडं असं व्हायचं. तुमच्याकडे एक एक सॅनिटायझरची बाटली तुम्ही साहेब, ठेवता. रस्त्यावर राहतो आम्ही, काळजी घ्यायला लागते आम्हाला. आता कोरोनाच्या काळात मी पुपिटर हॉस्पिटल मध्ये ऍडमिट होते 10 दिवस. 12 लाख खर्च आला. तब्येत महत्वाची, केला खर्च. 12 लाख केला मी बायकोसाठी केला खर्च. म्हटलं नंतर भीक मागून कमवू आपण. 12 लाख खर्च केला. एसी रूम मध्ये ठेवलं होतं साहेब. अरे कुठले भिकारी आहेत तुम्ही लोक? तुला 12 लाख कोविड चिठ्ठी एसी मध्ये? हो काका, आणि ना कोविड मध्ये खूप खर्च झालाय आमचा. आम्हाला तो रिकव्हर करायचा आहे. तुमच्याकडे काही पैसे म्हणजे आम्हाला द्यावेसे वाटले तुम्ही देऊ शकता. अरे तुमच्याकडे एवढे पैसे आहेत, माझ्याकडे कशाला मागता? मी नाही माझ्याकडे पैसे. साहेब, द्या ना. अरे अल्ला, नाही आहेत माझ्याकडे देतो ना पैसे. काका. अरे माझ्याकडे कॅश बीस नाही अरे वाचाऱ्यांनो. कॅश ए मम्मा, ते त्यांना ते स्कॅनर QR कोड देते मी, थांब. हे घ्या. साहेब याच्यावर स्कॅन स्कॅन करून द्या. अरे काय एरी झाले का तुमच्याकडे टॅब आहे? टॅब आहे तुमच्याकडे वाचाऱ्यांनो? मला तुम्ही भिकारी वाटत नाही. नाही, नाही, नक्कीच. साहेब. कोण आहात तुम्ही मला सांगा? साहेब हे बघा, आमच्याकडे आमचं ऑथराइज भिकाऱ्याचं कार्ड पण आहे साहेब. हे बघा. आयडिया. भिकाऱ्याचं आयडेंटिटी कार्ड सुद्धा आहे तुमच्याकडे? भिकाऱ्याचं आय कार्ड आहे तुमच्याकडे? हो साहेब. आम्ही ऑथराइज भिकारी आहे ना, आम्ही बेगर साहेब वर रजिस्टर्ड आहोत. कुठला बोगर साहेब? कुठला बोगर साहेब नाही काका, बेगर साहेब. म्हणजे डिप्लोमा, डिग्री, ग्रॅज्युएशन ज्यांचं पूर्ण झालेलं असतं आणि त्यांना नोकऱ्या नाही मिळत काही काही लोकांना, अशांसाठी ते ऍप आहे. हा साहेब, तिथं ऑथराईज केलं की सगळं होऊन जातं. आता ही इंजिनियर आहे, मी इंजिनियर आहे, ही पण इंजिनियर आहे, पण आम्हाला नोकऱ्या मिळत नव्हत्या साहेब. 10-15 हजारात काय ठेवलंय, म्हणून आता मी बेगर साहेब मध्ये ऑथराईज झालोय. आम्ही आमची सगळी कमाई ऍपला देतो आणि मग ऍप त्यांचं कमिशन काढतं आणि मग GST ऍड करून आम्हाला देतो. तुम्ही लोक GST पण भरता? ते 20 लाखाच्या वरती इन्कम जातं ना, तर ते भरावं लागतं. आणि काय साहेब ना, त्या बदल्यात ना आम्हाला बेगर साहेब अख्खी फॅसिलिटी पण देतो. बाबा सिक्युरिटी. आम्हाला सिक्युरिटी देतं. आम्हाला इथून कोण हकलवू शकत नाही. आमच्या गाड्यांसाठी पार्किंगसाठी जागा पण दिली. ठेवलेली असते. अरे वसून तुमच्याकडे गाड्या पण नाही? हो साहेब. अरे तुम्हाला लाज वाटत नाही तरी तुम्ही भिका मागता वाचाऱ्यांनो? अहो साहेब काय करू, नोकरी करून पैसे एवढे 10-15 हजार मिळतात म्हणून आम्ही हे केलंय. आता आम्ही बेगर्स ऍप मध्ये रजिस्टर होऊन आम्ही कोट्यावधी रुपये कमवतो आणि आम्हाला स्वाभिमान आहे, आम्ही बेगर्स ऍपचे ऑथराइज भिकारी आहोत. जय बेगर साहेब. जय बेगर साहेब. मी पण जय बोलतो. मला हे कुठं आहे तो डाउनलोड करायचं मला सांगा. तो बोगर साहेब काय आहे तो? तुम्हाला व्हायचं? मला व्हायचंय. तुमचं शिक्षण किती आहे? 7वी पास. किमान ग्रॅज्युएट पाहिजे, इंजिनियर पाहिजे, डॉक्टर पाहिजे, गेला बाजार UPSC MPSC किमान अटेम्प्ट केलेलं पाहिजे. मोठे बेगर साहेब पोहतात. अरे मास्टर्स तरी पाहिजे. चला तर आपण तिथे मागू, चल. तिकडे झाला. नाही तर काय, तिथे जाऊ, चला. क्या बात है, अतिशय युनिक कॉन्सेप्ट आणि युनिक भिकारी होता तुम्ही. मजा आली. प्रसाद काय म्हणाल यांच्याविषयी? फार छान, मजा आली. तुम्हाला सगळ्यांचं कौतुक. अरुण, तुझ्यामुळे ना छोटी गोष्ट पण अशी वाटते की आईला काय आहे. म्हणजे डबा उघडताना आम्हाला असं वाटलं की आता त्याच्यात बंगाली मिठाई काय नाही तर काय, म्हणजे काय आहे त्याच्यात. तुझ्यामुळे ती तुपसाखर पोळी पण एवढी मोठी होते ना की क्या बात आहे. वा 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 वा. तुफान एनर्जी आणि मजा आली मला. नाईस कॉन्सेप्ट. सई, मला ओव्हरऑलच तुमच्या दिसण्याचा, वागण्याचा जो कॉन्ट्रास्ट होता
जसे तुझे हायलाइट्स आहेत. खूप भारी, वेगळंच होतं काहीतरी. फार मजा आली. मस्त परफॉर्मन्स. वा वा वा. आणि मंडळी आज बरोबर इथे वेळ झाली आहे निरोपाची. भेटूया नेहमीप्रमाणे पुढच्या आठवड्यात. तुम्ही बघायला विसरू नका तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. टीव्ही समोर बसूया, सहकुटुंब हसूया.